सर नमस्कार. हा, तुम्ही या म्हटलं. मी म्हटलं असं का केलं म्हटलं. स्क्रीन दिसते सगळ्यांना. हॅलो, सगळ्यांना स्क्रीन दिसते. यस सर. यस सर, दिसते. ओके. ओके, पण लोक जॉईन होत आहेत तोपर्यंत थोडे चर्चा करूया. काल आपण परसेप्च्युअल थेअरीच्या दोन थेअरी आपण काल पाहिल्या होत्या. एक टॉप डाऊन प्रोसेसिंग थेअरी आपण एक पाहिली आणि बॉटम अप प्रोसेसिंग थेअरी आपण पाहिली. ह्या दोन थेअरी शिकत असताना ह्या नेमका आपण मी मागे म्हटलं की आपण सायकोलॉजीचे जे काही पॅरामीटर्स जे काही शिकतो आहोत, जे काही वाचतोय शिकतोय, ते नेमकं का करायचं किंवा त्याचा यूज. माईक म्यूट करतात आपले. माईक माईक शरद सर, माईक म्यूट करा. ये उसका कंप्लेन है. हो सर. माईक म्यूट करा. येस. ओके. तर कोणी सांगेल का आता जे आपण सध्या आहोत, लोक अजून जॉईन होत आहेत तोपर्यंत, की काय आपल्याला आपल्या ऍप्लिकेशन्स काय आहेत, आपण ज्या दोन थेरीज पाहिल्यात त्या थेरीज आपल्याला कुठे कुठे वापरता येतील किंवा आपण वापरतच असतो. वापरता येतील म्हणण्यापेक्षा आपण वापरत असतो. हा. येस रणजित सर. सर, आपण ह्या थेरी का शिकतोय हा जो तुमचा प्रश्न होता, हम्म. त्याचं मला असं वाटतंय की ह्या कॉग्निटिव्ह सायकोलॉजीमध्ये आपण आपल्याला जे म्हणजे कॉग्निशन जो आपल्याला जे ज्ञान किंवा ज्ञान किंवा त्याच्या मागची जी प्रोसेस आहे
ती समजून घेण्यासाठी आपण टॉपअप आणि बॉटम अप ह्या बॉटम अप आणि टॉप डाऊन प्रोसेस समजून घेतोय. बरोबर. कारण असेल. आणि दुसरं म्हणजे ह्याचा आपल्याला उपयोग किंवा ऍप्लिकेशन असं होणार की कुठलंही जेव्हा बिहेवियर स्वतःचं किंवा दुसऱ्याचं समजून घेण्यासाठी ज्या काय फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये ज्या काही बॅकएंडला सगळ्या प्रोसेस किंवा जे काम चालतं नर्व सिस्टमचं त्याची एक आपल्याला सर्वसाधारण वी आर गेटिंग ओव्हरऑल आयडिया अबाउट हाऊ द आय मीन बिहेवियर अँड द हाऊ द प्रोसेस इट वर्क्स असं मला वाटतं. बरोबर सर. अजून आपण लोक येत नाही तोपर्यंत श्याम सरांनी मला एक प्रश्न विचारला होता असाइनमेंट बद्दल, थोडक्यात त्याचं उत्तर देतो. श्याम सर, आपल्याला तुम्ही जे, त्यावर अत्याचार मी करून सगळ्यांना म्यूट करतो पहिले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत अर्ध्या श्याम सर, आपण जो प्रश्न विचारला होता मला याला पर्सनल विंडोवर, मला वाटलं तर सगळ्यांसाठी त्याचं उत्तर द्यावं म्हणून मी तुम्हाला पर्सनल न देता इथे सांगतोय. आपल्याला जे आपण आन्सर शीट काढलेलं आहे त्या आन्सर शीट मध्ये पहिल्या याच्यावर ते याचा कोड आहे आणि खाली 4 प्रश्न आहेत. खाली एक सिंगल पेज दिलेलं आहे आपल्याला. त्या सिंगल पेजच्या आपल्याला प्रिंट काढायच्या आहेत. एक त्या सिंगल प्रिंटच्या प्रिंट काढल्यानंतर त्या कोर्स मधले ते जे वरचे तिन्ही प्रश्न, एक 10 मार्काचा एक प्रश्न, 5-5 मार्काचे 2 प्रश्न हे झाले तुमचे, आणि जे उरलेले जे 10 ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत ते आपल्याला त्याच पानांवरती लिहायचे आहेत. पूर्ण वाक्यात आपण उत्तर लिहिणार आहोत. जिथे ऑप्शन आहे तिथे ऑप्शन तुम्ही खाली लिहू शकता, त्याला अंडरलाईन करू शकता, आणि ते आपल्याला अपलोड करायचं आहे. पण ज्यावेळेस तुम्ही दुसरं असाइनमेंट म्हणजे 501चं झालं, 502ला तुम्ही अपलोड करा, डाउनलोड कराल, त्यावेळेस अपलोड करताना तुम्हाला 501चं फर्स्ट पेज तुम्हाला 501ला अपलोड करायचं आहे, चारी हे सगळे प्रश्न लिहिल्यानंतर. आणि 502ला पण तुम्हाला 502चं, कारण जो जो कोड तुम्हाला दिसतोय तिथे बारकोड, तो बारकोड हा प्रॉपर तुमचा पीएनआर, आणि तो 502, 501, 503 याच्यासाठी तो मॅच केलेला आहे. म्हणून तुम्हाला ते काळजी घेऊन आपल्याला ते अपलोड ते करायचं आहे. हा श्याम सर. सर नमस्कार. सर माझा तो पण होता प्रश्न, आणि तो जी आपली जी फ्रंट शीट आहे ना, हा त्याच्यावर आपला टायटल वगैरे हो, आहे. फ्रेंडशीट आपल्याला प्रत्येक याला प्रत्येक हो असाइनमेंटच्या वेळेस लिहायचं, जमा करायचं, लावायचंच आहे सर आपल्याला हो ते. हो. आणि जर फर्स्ट म्हणजे 501 मधली पहिली असाइनमेंट झाली, म्हणजे आपले डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन झाले, नाही नाही, पाचशे त्याच्यानंतर एक मध्ये ते सगळे प्रश्न, हा एकच असाइनमेंट आहे तुमचा. ते अच्छा प्रश्न फक्त असाइनमेंट. वेगवेगळे आहेत. ते 30 नाही नाही मार्काची असं तुमची, 30 मार्काची तुमची असाइनमेंट. एक ऐक सांगतो ना, 30 हा मार्काची तुमची एकच असाइनमेंट आहे. त्याच्यात तुम्हाला तिघांचं, तुम्हाला तिन्ही प्रश्नांचं म्हणजे ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांचे 2 शॉर्ट प्रश्न आणि एक लॉंग क्वेश्चन, याची सगळ्याची एकच पीडीएफ तयार करून तुम्हाला अपलोड करायची आहे. आणि आणि त्याच्यावरती त्याच्या खाली तुमचं, त्याच्यावरची त्याच्या खाली तुमचं ते, नाही, तुमचं हा, फर्स्ट पेज ते तुमचं, तुम्ही जे डाउनलोड केलेलं फर्स्ट पेज आहे ते तुमचं फर्स्ट पेज असेल, ज्याच्यावरती इन्फॉर्मेशन आहे का, कोर्सेसचं नाव वगैरे आहे. हा, हे पेज तुमचं फर्स्ट पेज असेल. हा सर. आता हे डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन संपले की त्याच्यानंतर मग असाइनमेंट 2, त्याला ते फ्रंट पेज लावायचं नाही ना? नाही, असाइनमेंट 2 नाही सर, असाइनमेंट एकच आहे आपल्याकडे. एका कोर्सला एकच असाइनमेंट, ती 30 मार्काची आहे. त्याच्यात सब सेक्शन आहे ते, लॉंग अच्छा अच्छा. क्वेश्चन, सब हा क्वेश्चन. ठीक. आणि आज तुम्ही आणि एमसीक्यू. असाइनमेंट 2 म्हणतायत म्हणजे कन्फ्युजन होतंय की तुम्ही 502 बद्दल बोलतायत परत. नाही तुम्ही नाही 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 501 असं नाही नाही. म्हणत सर मी. नाही, तुमचा मला त्याच्यामध्ये ते प्रश्न लिहिलंय. कळाला. तुम्ही जे सेम सब हा. क्वेश्चन म्हणतायत, ती हम्म, एकच हम्म. असाइनमेंट आहे. तुम्हाला ते एकदाच तो फर्स्ट पेज अपलोड करायचं आहे त्या 501ला. हा म्हणजे HA01 असाइनमेंट, HA02 ही कंबाईन स्कॅन करायची. 502 नाही, नाही 501. हा, 501चे तिन्ही प्रश्न एकाच याची याच्यात कंबाईन पीडीएफ करायचे तुम्हाला. आणि श्याम सर, आवाज येत नाही तुमचा. डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन संपल्यानंतर एमसीक्यू लगेच घ्यायचे ना, हो, एखाद्या लगेच 5 घ्यायचेत, पेजचं. लगेच घ्यायचेत, लगेच घ्यायचे. ठीक आहे. समजले सर, समजले. धन्यवाद सर. हो. शरद सर बोला. आणि तुम्ही असा हात करायचा, अशा हातावर लक्ष नाही जात बऱ्याच वेळेस.
तुम्ही झूमचा जो ऑप्शन आहे हँड रेजचा तो जर केला ना तर तो लगेच क्लिक होतो इथे. नाही, तो हँड रेज केला मी अनेकदा सर, पण काही रिस्पॉन्स नाही नाही, नाही तुम्ही आला म्हणून. तुम्ही व्हिडिओ मध्ये हँड रेज करतात म्हणून तो कळत नाही, त्या व्हिडिओवरती लक्ष नाही जात. तुम्ही तो याचा झूमचा हँड रेज केला की तो लगेच क्लिक होतो इथे. बरं, बोला ना. एनिवे ठीक आहे. मला एक प्रश्न असा आहे की आपण जे उत्तर लिहिले तर ते आम्ही टाईप केलेलं उत्तर नाही अपलोड चालणार, करायचं आहे नाही चालणार, नाही चालणार, हँड रिटन. म्हणजे, आणि पेजेस कोणते घ्यायचे त्याचे? त्याच्यात आहे ना सर, डाउनलोड करून त्याच्यातच पेजेस लिहायचे आहेत, ब्लँक पेजेस दिलेले आहेत, तुमचं पीएनआर लिहिलेलं आहे त्याच्यावरती. PRN लिहिलेल्याच पेजवरतीच लिहायचंय तुम्हाला, वेगळ्या पेजेसवर नाही लिहायचं. त्याच्यावरती बारकोड पण आहे, एक QR कोड पण दिसतोय तुम्हाला बघा आणि त्या ते जे पेजवरती. रिकाम्या जागा भरा ते आहे ते पण त्याच्यात त्याच फक्त, शीटवर लिहायचंय, नाही पूर्ण वाक्य लिहायचं त्याचं. म्हणजे ते प्रिंट घ्यायचं, त्याच्यावर वाक्य लिहायचं आणि ते परत रिलोड करायचं तुम्हाला. हो वाक्य लिहा ना, हो बरोबर. आणि रिलोडचा ऍड्रेस काय सर? हा रिलोड कुठे करायचं ते? सर, मी वेबसाईट आपल्या याला ग्रुपला टाकलेली आहे सर, सगळी माहिती आहे, लिंक आहे, सगळ्या गोष्टी टाकलेल्या आहेत, एकदा परत वाचून घ्या तुम्ही त्या. हो का? डिटेल शीट टाकलेले, डिटेल PDF टाकलेली आपण त्याच्याबद्दल. काय आम्ही जर लेट जॉईन केल्यामुळे जर गडबड आहे सर, समजायला सर मी फार. परवाच टाकली आहे सर मी. बरं, बघतो. डिफिकल्टी आता आली आपण तर परत. आपण ग्रुप पाहत नाही त्याच्यामुळे गडबड होते तुमची. नाही नाही, पाहतो मी मी परवाच ग्रुप. टाकलेली आहे PDF. बरं बरं, मी पाहतो परत. जर अडचण आली तर सर मला गाईड करा प्लीज. ठीक. हा, आपण आपल्या मूळ प्रश्नावरती परत येऊया. टॉपडाऊनचा आपण काय आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण कुठे आपण त्याचा उपयोग करू शकतो किंवा होतो, म्हणजे म्हणजे दैनंदिन याच्यात होतोय, म्हणजे आता आपल्याला अजून सर रंजन सरांनी सांगितलं, आपल्याला काही उदाहरणं दिली, तसं जर आपल्याला अजून आता बऱ्यापैकी 26च जण जॉईन झाले अजून. तोपर्यंत आपण हे करू की आपल्याला हे माहिती पाहिजे की कुठे ऍप्लिकेशन आपण करतोय. टॉप डाऊन प्रोसेसिंग थेअरीचं आपण कुठे त्याचं ऍप्लिकेशन. तर ठीक, आपण एखादी आता असं करा की तुम्ही एखादी नॉवेल, कथा, एखादी कहाणी संग्रह है ना, किंवा एखादी कादंबरी वाचतायत. त्या कादंबरी वाचताना तुम्हाला काही शब्द तुम्हाला किंवा काही वाक्य आपण लगेच वाचतो का, लगेच आपल्याला कळतात का? हो नाही, आपण वाचन एखादी पुस्तक वाचतोय, आपण कुठलंही कादंबरी वाचतोय, त्याच्यातलं आपण जे वाचतोय ते आपल्याला कळतं का? बऱ्याच वेळेला नाही. नवीन नवीन शब्द असतील तर नाहीत कळणार, पण त्याच्या कॉन्टेक्स्ट नुसार आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. एक्झॅक्टली, कॉन्टेक्टनुसार त्याचा अर्थ आपल्याला लागतो. म्हणजे इथे आपण टॉप डाऊन प्रोसेसिंग जी परसेप्शनची थेरी आहे तिचा वापर इथं होतो ऑटोमॅटिकली. आपलं पास्ट नॉलेज आपल्याला हे की आपल्याला शब्द माहिती आहेत, शब्द शब्द माहिती असल्यामुळे आपल्याला ते वाक्य पण आपल्याला कळतं. त्याच्यातून इथे आपल्याला रीडिंग मध्ये आपण टॉप डाऊन प्रोसेसचा आपला उपयोग किंवा त्याचा फायदा आपल्याला होत असतो. येस रणजित सर. नाही सर, ते आत्ताचं जे पुस्तक वाचतानाचं जे होतं ना, मला असं त्याच्यातून जाणवलं की आपण जे अक्षर वाचतो दॅट इज व्हॉट द सेन्सेशन इज. कारण आपण त्या अक्षरामधून आपण इनपुट घेत असतो आणि जसं जसं वाचत पुढं जातो तशी त्या पुस्तकाची एक थीम आपल्या डोक्यात जाते आणि मग पुढचे अर्थ त्या थीमच्या अनुषंगाने आपल्याला लागतात, ज्याला आपण परसेप्शन म्हणू शकतो. बरोबर. आपण बरोबर सर. आपण टॉप डाऊन प्रोसेसिंग एवढ्या ह्याच थेरी पुरता सध्या चर्चा आपण करूया, म्हणजे आपल्याला ती प्रॉपर थेरी कुठे वापरली जाते. सर तुम्ही सांगितलं ते योग्य आहे. आपल्याला पास्ट एक्सपिरियन्सेस, भूतकाळामध्ये ते शब्द आपल्याला माहिती असतात, आपल्या वाचनात आलेले असतात, आणि त्याच्यावरून आपल्याला ते कळतं की आपण त्याच्यावरून मग आपण आपले परसेप्शन त्या वाक्याचं, त्या पॅरेग्राफचं आपण करू शकतो. त्याचप्रमाणे आपण पाहतो की आपण लहान असतील किंवा लहानपणी आपण बऱ्याच वेळेस ढगामध्ये आपण पाहतो, आज पण आपण ढगामध्ये पाहिलं, ढगामध्ये वेगवेगळे आकार तयार झालेले असतात.
असतात की नाही, ढगामध्ये वेगवेगळे आकार झालेले असतात. लहान मुलं बघा, लहान मुलं ते करतात. त्या ढगांमध्ये पाहिल्यानंतर त्यांना वेगवेगळे आकार दिसतात. मग ते आकाराला ते काय म्हणतात, तर नाही हत्ती दिसतोय ना, वेगवेगळ्या प्राण्यांचा आकार ते दिसत आहेत, किंवा हा सापच दिसतोय. त्या ढगातल्या आकाराला पाहून ते वेगवेगळ्या प्रतिमा डोक्यामध्ये तयार करतात आणि त्याच्याशी त्याला को रिलेट करण्याचा प्रयत्न करतात की हा आकार तसा दिसतोय, म्हणजे मग हा कदाचित दिसतोय, मग बऱ्याच वेळेस हा माणसाचा चेहरा दिसतोय वगैरे असं ढगांच्या याच्यावर. मला माहिती नाही तुम्ही की पण लहान मुलं ह्या गोष्टी करत असतात, खेळत असतात. त्याच्यावरून का ते कशावरून करतात, की त्यांना अशा पद्धतीचा प्राणी आहे, हा प्राणी अशा पद्धतीचा आहे हे त्यांच्या मेंदूमध्ये बसलेलं आहे, आणि मग तीच आकृती, तशा सारखी आकृती ते ढगामध्ये वगैरे पाहतात. मग ते म्हणतात की नाही हा हा तो आहे, म्हणजे तिथं परसेप्शन त्यांचं वेगळं चुकतंय नाहीये. पण त्यांच्या ते कल्पकता आहे जी त्यांच्या येते, जो इमेज त्यांच्या डोक्यात जो विचार येतोय, जो तो टॉप डाऊन प्रोसेसिंग या याच्यामुळे आपल्याला येतोय. बऱ्याच वेळेस आपण पाहिले की वाचनात जर स्पेलिंग काही गडबड असेल, तर ते गडबड स्पेलिंग सुद्धा आपण करेक्ट वाचतो, करेक्ट हे करतो, करेक्ट त्याचं परसिव्ह करत असतो. तिथे सुद्धा आपल्याला लर्निंगमध्ये याचा मोठ्या प्रमाणात आपल्याला याचा होतो. आणि आपण जे नेहमीचं ते उदाहरण आपण घेत होतो की आजूबाजूला गोष्ट आहेत, गोंगाट आहेत, आवाज आहेत, पण आपल्या मित्राचाच आवाज आपण ओळखतो ना, कारण पास्ट हिअरिंग, त्याचा आवाज आपल्या भूतकाळात आपल्या लक्षात आहे. भूतकाळातल्या आपण शिकलेलो आहोत, त्याचा आवाज ऐकलेला आहे, तो स्टोअर आहे, त्याच्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतोय. तर हे टॉप डाऊन प्रोसेसिंग आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रोजच्या ह्याच्यामध्ये आपण वापरतो. मग आपल्याला जर प्रश्न विचारला गेला की त्याचे ऍप्लिकेशन सांगा, ऍप्लिकेशन, राईट द ऍप्लिकेशन ऑफ टॉप डाऊन प्रोसेसिंग थेरी, त्यावेळेस आपल्याला लिहिता आला असता जे काय लिहिणार आपण, तर वाचन सोपं होतं, रिडिंग इझिली होतं. त्याच्याबरोबर अंडरस्टँडिंग द इन्कम्प्लीट इन्फॉर्मेशन अंडरस्टँड करायला सोपं जातं. फेस रिकॉग्निशन किंवा स्टिम्युलस रिकॉग्निशन आपण करू शकतो. अंडरस्टँडिंग द स्पीच अँड नॉइजेस, द पॅटर्न परसेप्शन म्हणजे आता म्हणजे ढगाचं उदाहरण दिलं ना, वेगवेगळे पॅटर्न्स दिसतात, त्याच्यानुसार हे करतात. ते पॅटर्न परसेप्शन आपल्याला होतं. सगळ्यात महत्वाचं वाहतूक, आता दैनंदिन याच्यामध्ये वाहतूक सिग्नलच्या तिथे याचा आपल्याला येतं की रस्ता आपण ओळखतो वाहतूक सिग्नलचा वापर करून, की आपल्याला जायचं आहे की नाही जायचं आहे, कारण ते फास्ट याच्यामध्ये रोजच्या याच्यामुळे ते आपल्या ब्रेनमध्ये ते सायन्स हे पॅक बसलेले आहेत. आणि त्याचबरोबर स्वयंपाक करताना गृहिणी ज्या घरात स्वयंपाक करतात, तर त्यांचा जे चव आहे, चव चाकून पाहतात ना. आपण पाहतो की भाजी व्यवस्थित झाली का नाही, व्यवस्थित नाही का, तर ते चव चाखून पाहतात. ते चव चाखणं म्हणजे त्याच्यातला तिखटपणा, गोडपणा, मसाला, मीठ काय व्यवस्थित आहे का, हे पाहणं का, तर त्यांना अगोदर माहिती आहे की ही टेस्ट आली तर व्यवस्थित झालेलं आहे. ही व्यवस्थित प्रमाणे तिथेही आपण टॉप डाऊन प्रोसेसिंगचा आपल्याला उपयोग होतो. काही वेळेस आपल्याला माहिती आहे की भेटवस्तू दिल्या जातात ना, बऱ्याच ठिकाणी भेटवस्तू. ते तर आपण भेटवस्तू बऱ्याच वेळेस त्याचा क्वालिटी पाहून किंवा त्याची किंमत पाहून आपण अंदाज बांधतो, किंवा त्याच्या पॅकेजिंग वरून, ब्रँड नेम वरून आपण अंदाज बांधत असतो की ते काय असेल, कशी असेल, किती दिवस टिकेल, याचा एक अंदाज आपण बांधतो. तो पण आपल्याला याचाच टॉप डाऊन प्रोसेसिंगच एक उदाहरण आपल्याला म्हणता येईल. यश श्याम सर. तर प्रिसिशियस स्टोन आणि प्रिसिशियस मेटल जे बाईंग सेलिंग करतात त्यांना सुद्धा ह्या थेरीचा उपयोग होऊ शकतो. कारण की एक्झॅक्टली. त्यांनी एखाद्या प्रकारचा स्टोन पाहिलेला आहे पण नवीनच आला, तर मग ते टेस्टिंगला किंवा लॅबला पाठवतात. नाहीतर ते त्याच्या आधारावरच त्यांची ट्रेडिंग करतात, किंवा प्रिसिशियस मेटल असो किंवा प्रिसिशियस स्टोन्स असो एक्झॅक्टली. त्याच्यामध्ये. हा. येस. यश श्याम सरांनी बघा एक नवीन कॉर्पोरेट किंवा इंडस्ट्री मधलं एक उदाहरण आपल्याला दिलं की ते टॉप डाऊन प्रोसेसिंगला हे करू शकते. असे अनेक उदाहरणं टॉप डाऊन प्रोसेसिंगचे आहेत, पण परसेप्शनच्या याच्यामध्ये आपण टॉप डाऊन प्रोसेसिंग केलं. आता आपण बॉटम अप प्रोसेसिंग बद्दल थोडं बोलूया. डेटा ड्रिव्हन प्रोसेसिंग आपण ज्याला म्हटलं होतं, की कुठे याचा उपयोग होतो. हा, येस रणजित सर. सर, मला त्या ह्याचंही उत्तर, मला तुमचा जो वन पेज जो तुम्ही ते नोट आहे ना, त्याच्यामध्ये मला कॉग्निटिव्ह रोल म्हणून जो आहे
त्या रोलच्या जर अनुषंगाने पाहिलं तर आपल्याला ह्याचं बॉटम अपचं ऍप्लिकेशन असं असं आहे की जेव्हा आपल्याला कुठलीही अननोन गोष्ट असती, मग ती वस्तू असू, संकल्पना असू, किंवा एखादा आता जे बोललो उदाहरण दिलं ते आकार असू, अशा कुठल्याही जेव्हा नवीन गोष्टीचा जो आपण सेन्सेसनी जो अंदाज घेतो, अशा सगळ्या प्रोसेस बॉटम अप प्रोसेसिंग मध्ये होतात. बरोबर. पण आपल्याला बॉटम अप प्रोसेसिंग लक्षात ठेवताना एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल की बॉटम अप प्रोसेसिंग ही शेवटी जाता जाता टॉप डाऊन प्रोसेसिंगचा आधार घेते, त्याच्याशिवाय ते कम्प्लीट नाही करत ते. त्याचं कारण आहे की आपण आता मी काही की बॉटम अप प्रोसेसिंगमुळे परसेप्शन नाहीच होत, त्याला काहीतरी अर्थ द्यावा लागतो. तो अर्थ आपण आपल्या जसं काल त्या मॅडमनी उदाहरण देताना अपर्णा मॅडमनी सांगितलं होतं की किवी आणि चिक्कू. किवीला पाहून आपण चिक्कू म्हणतोय, पण म्हणजे चिक्कू नावाचं परसेप्शन आपण किवीला देतोय, किवी माहिती नाही आपल्याला सारखं दिसतंय म्हणून. पण चिक्कू हे आपलं पास्ट याच्यातलं आपल्याला नॉलेज मधलं नाव आहे चिक्कू त्याच्या फळाचं. पण किवीला चुकीचं म्हणतोय तिथे किवी चिक्कू. पण आपण प्रॉपर परसेप्शन तिथे देतोय, म्हणजे टॉप डाऊनचा जर किवी नवीन दिसतंय सगळं आहे, तिथं आपण बॉटम अपचा वापर केला, पण शेवटी त्याला जे परसेप्शन म्हणून जे आपण नाव देतो, अर्थ लावतोय त्याचा, तो चिक्कू म्हणून लावतोय. म्हणजे शेवटी जाता जाता आपण त्याला टॉप डाऊन प्रोसेसिंगचाच आपण वापर तिथे करत आहोत. हे पण आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि ते येस सर. आपण लक्षात ठेवणं. येस, येस श्रीराम प्लीज सर. येस सर. येस. सर, एकच मिनिट. काल काल एक कुणीतरी चांगलं उदाहरण दिलं होतं की जेव्हा आपण पर्समधून एखादी किंवा बॅगमधून एखादी स्पेसिफिक वस्तू शोधत असतो, तेव्हा आपण पूर्ण ते उलटी न करता हात घालून त्या वस्तूचा अंदाज घेतो. अ, एक्झॅक्टली. तर त्या वस्तूचा अंदाज घेतो तेव्हा आपल्या मनात त्या वस्तूविषयी एक ऑलरेडी एक परसेप्शन असतं, आणि म्हणून आपण त्या आकाराची ती वस्तू लागली की तोच पेन किंवा तेच स्पेसिफिक वस्तू, पाकिट, पर्स जी असेल ती स्पेसिफिक ती बाहेर काढतो. म्हणजे एक्झॅक्टली. तिथं परसेप्शन आपलं काम करतच, ऑल्दो इट इज अ बॉटम अप प्रोसेस, एक्झॅक्टली. पण तिथं परसेप्शन काम करत असतं. येस येस. येस, थँक्यू थँक्यू. हाँ, सुनाई ना मैम. हॅलो. येस, सुनाई ना मैम. सर, अर्ली डेव्हलपमेंट जी आहे, चाइल्डहुड मधली अर्ली डेव्हलपमेंट ही पूर्णच बॉटम अप प्रोसेस मध्ये कन्सिडर करता येते. जसं शब्द कमी आहेत, अनुभव कमी आहे, किंवा सगळ्याच गोष्टी या स्क्रॅच पासून सुरू होतात, म्हणून अर्ली चाइल्डहुड डेव्हलपमेंट ही बॉटम अप डेव्हलपमेंट प्रोसेसिंगचा एक भाग असू शकते. एक्झॅक्टली. प्रत्येक नवीन गोष्ट म्हणजे जिची आपण हा. शिकतोय किंवा आली आहे, ती बॉटम अप प्रोसेसिंगच्या याच्याने जातो. म्हणून पहिला याचा जो आहे डेली लाईफ ऍप्लिकेशन्स मधलं, तर कुठलीही नवीन वस्तू ओळखणं हे बॉटम अपचं नाव, म्हणजे नवीन गोष्ट पहिल्यांदाच ती होते. हम्म. दुसरं आहे नवीन ठिकाण. नवीन गोष्ट म्हणजे प्रत्येक ते नवीन ठिकाण असेल, नवीन असेल, नवीन आवाज असेल, नवीन अक्षर असेल, नवीन अन्नाची चव असेल, म्हणजे न्यू न्यू जिथं जिथं येत आहे तिथं आपण बॉटम अप प्रोसेसिंग आपण म्हणू शकतो. मग ते चित्रकला आहे, म्हणजे आहे आर्ट क्षेत्रात आहे, जिथे आपल्या धोके ओळखणे आहे, मेडिकल क्षेत्रात आहे, एज्युकेशन क्षेत्रात आहे. जिथं जिथं नवीन आपण नवीन नवीन जे काय घेतोय आहोत माहिती, तिथं सगळं न्यू न्यू आलंय की तिथे आपला बॉटम अप प्रोसेसिंग येतो. आणि आपण शेवटी त्याला काहीतरी परसेप्शन देतो, परसिव्ह करतो, काहीतरी अर्थ लावतो. म्हणून तो अर्थ म्हणूनच मी थोड्या वेळापूर्वी म्हटलं आपण, म्हणून तिथे आपण टॉप डाऊनचा वापर तिथे करत असतो. हा, सुनाय ना. सॉरी. हा. सर, जसं मला आणखी एक विचारायचं आहे की जसं एआयचं इन्व्हेन्शन झालं ह्या एक 4-5 वर्षात, ज्या पद्धतीनं बाहेर आलं, तसं ती पण एक प्रोसेस बॉटम अपचीच असू शकते ना, कारण सगळ्यांनीच तो म्हणजे ते क्रॅश पासून शिकायची सुरुवात केली एआय ला. बरोबर. एआय आपला म्हणजे खरं तर एआय ची सुरुवात आपण जर कॉग्नेटिव्हचा आपण पाहिलं, त्याच्यात पण आपण म्हटलो की एक 1950 नंतर, 1950 नंतर एआयच्या अभ्यासाला सुरुवात झाली, आणि आज आपण त्याचं प्रगत रूप थोडं बघतो आहोत हम्म, 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 गेल्या हम्म, हम्म. 5-10 वर्षापासून. पण त्याच्या अभ्यासाला सुरुवात ही 1950 पासूनच पाहिली आपण, हो, की हो. जेव्हा एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ताचा वापर त्यावेळेस, हम्म, आर्टिफिशियल इंटेलिजन्स 1950ला काही मानसशास्त्रज्ञांनी पण केलेला आपल्याला दिसतोय त्याच्या हम्म, माध्यमातून. हम्म, हम्म. येस. येस सर. Yes. हा, प्रज्ञा मॅडम. सर, आपल्याला हे असं म्हणता येईल का की बॉटम अप प्रोसेसिंग जे आहे ते परसेप्शनची प्रोसेस सुरू करतं,
आणि टॉप डाऊन आहे ते त्या परसेप्शनची प्रोसेस कम्प्लीट करतं, म्हणजे बेसिकली त्याला मिनिंग देतं असं एक्झॅक्टली म्हणते. आपण म्हणू शकतो. फक्त एक कुठल्या वेळेस की न्यू गोष्ट म्हणजे समजा मी आज बॉटल पाहिली आणि तीच बॉटल मी उद्या पण पाहतोय, तर ते बॉटलला पाहिल्या पाहिल्या मी बॉटल म्हणतो. पण माझ्यासमोर बॉटल सोडून वेगळी गोष्ट आली आहे, मग त्याला काय म्हणायचं ह्या ज्यावेळेस माझ्यासमोर प्रश्न पडेल, तिथे बॉटम अप सुरू होतं आणि नंतर टॉप डाऊनला ते हे होतं. फक्त पण न्यू गोष्ट, न्यू मेसेज, न्यू गोष्ट, ती कोणती पण न्यू गोष्ट आली तिथे. गॉट इट सर. येस रणजित सर. श्रीराम सरांनी पण हातमध्ये केला होता पण परत गेलेत वाटतं. येस रणजित सर. येस सर, एक थोडं 2 मिनिटं घेतो. मगाशी जो एआयचा विषय आत्ताचा जो झाला ना, तुम्ही जो हं, सांगितला ना, हं. तर ते 1950ला जेव्हा ती सुरुवात झाली, तेव्हा त्यांना असं वाटत होतं की सगळं प्रोग्रॅमिंगने होणार, की एआय मध्ये कॉम्प्युटरला आपण सगळा डेटा फीड करत जायचं आणि प्रत्येक वेळी प्रोग्रॅमिंग लँग्वेज मधून तो शिकत जाणार. पण असं झाल्यानंतर एक एआयचा विंटर आला, म्हणजे एक कोल्ड पिरियड आला, ज्याच्यामध्ये काहीच डेव्हलपमेंट झाली नाही. आणि मग त्याच्यानंतर एक असं लक्षात आलं की माणूस जसं शिकतो किंवा लहान मूल जसं शिकतं, की मग तर ते कसं शिकतं. मग तेव्हा त्यांनी कॉग्नेटिव्ह अप्रोचचा विचार केला. आणि मग आता जी आपण जी प्रोसेस जी फॉलो जो बघतोय बॉटम अप, अशी त्यांनी प्रोसेस, ती कॉग्नेटिव्ह प्रोसेस त्यांनी वापरायला सुरुवात केली. त्यांनी मशीनलाच ओळखायला स्कोप दिला आणि मशीनला प्रचंड डेटा फीड केला. आणि तो डेटा फीड केल्यानंतर जसं आपण बॉटम अप प्रोसेसमध्ये सांगतो की बाबा हे असं असं असेल, तर ह्या गोष्टीला 4 रेगा असतील तर त्याला तो चौकोन म्हणायचं. स्मूथ सरफेस असेल तर तो गोल म्हणायचं. तशा पद्धतीने मग त्यांनी वेगवेगळ्या कॅट काय, बॅट काय किंवा मॅट काय, अशा वेगवेगळ्या सगळ्या अशा शब्दांच्या त्यांनी ज्या संकल्पना आहेत, त्याचा त्यांनी तो डेटा, प्रचंड मोठ्या प्रमाणात डेटा फीड केला. आणि ह्या सगळ्या कॉग्नेटिव्ह प्रोसेस मधूनच ह्या एआय ला एक स्ट्रक्चर आलं. आणि मग जो अल्फा गो मध्ये जो त्यांना जो रिझल्ट मिळाला, काय का तो म्हणजे मोठा विषय आहे. पण आपला कॉग्नेटिव्ह प्रोसेसमध्ये ह्या प्रोसेस मधूनच एआयचा तो जन्म झाला पूर्ण, म्हणजे त्याची जी प्रोसेस आहे तीच आहे. आणि हे मला म्हणजे कधी क्लिक झालं, मागच्या एका सेशनमध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की ह्या प्रोसेस कशा होतात. तेव्हा तुम्ही सांगितलं की ह्या डायनॅमिक असतात, म्हणजे एका वेळी आपण बॉटम अप आणि टॉप अप अशा त्या एका वेळी होत असतात. सेन्सेशन किंवा परसेप्शन दोन्ही एका वेळी फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये होत असतात. तर त्याच्यावरून आत्ताचा जो एआयचा विषय आत्ता जो झाला, की आपल्याला एआय मध्ये नक्की ह्या कॉग्नेटिव्ह प्रोसेस कशा वापरल्या जातात, हा एक जरा इंटरेस्टिंग पार्ट आहे. म्हणजे मोठा विषय आहे पण एकदम इंटरेस्टिंग आहे तो एकदम. बढिया सर, छान. मग आम्हाला एक थोडं एक वेगळं अजून म्हणजे बाकीच्यांना पण वेगळा काही अभ्यास करायचा असेल तर करू शकतात. छान, मलाही थोडी वेगळी माहिती अजून एआय बद्दलची मिळाली. थँक्यू सरजी, थँक्यू. येस, आता आपण गेस्टाल्ट प्रिन्सिपलकडे जाणार आहोत. गेस्टाल्ट प्रिन्सिपल आपण म्हटलो होतो काल. काय गेस्टाल्ट प्रिन्सिपल आहे? काही जणांनी सांगितलं होतं की गेस्टाल्ट काहींनी वाचलंय, कुठे इंडस्ट्रीमध्ये वापरलं आहे, एज्युकेशन याच्यामध्ये वापरलेलं आहे. तर गेस्टाल्ट हे मानसशास्त्रज्ञांनी मांडलेली एक सिद्धांत आहे, एक मालिका आहे, किंवा त्याला आपण एक साखळी असं म्हणू शकतो, एक सिरियल ज्याला आपण म्हणतो, त्या पद्धतींची एक सिरियल आहे. आणि जे आपले एक माहिती आहे किंवा एक नॅचरल म्हणजे आपले पाहण्याची विजन, जे आपली विजनची जी नॅचरल स्ट्रेंथ आहे, त्या नॅचरल स्ट्रेंथला ऑर्गनाईज केल्यानंतरून काय होतं किंवा वेगवेगळ्या केल्यानंतर काय होतं, त्याचं इंटरप्रिटेशन वेगवेगळं कसं होतं, याच्यावरती आधारित ही गेस्टाल्ट थेअरी, हा गेस्टाल्ट प्रिन्सिपल हा सांगण्यात आलेला आहे. किंवा आपण पाहतो की आपल्याला समोर दिसतोय की वस्तू किंवा ते दृश्य काही दिसतं आपल्याला, ते आपण बऱ्याच वेळेस तुकड्या तुकड्यांमध्ये पाहतो. पण ते तुकड्या तुकड्यांमध्ये न पाहता ज्यावेळेस ते आपण एकत्रित स्वरूपात ज्याला पाहत असतो, जर होल पिक्चर्स आपण पाहिलं, तर ते अधिक सुव्यवस्थितपणे आपल्याला कळतं आणि जास्त दिवसापर्यंत ते आपल्या लक्षात राहू शकतं, मेमराईज राहू शकतं. असं हा जो गेस्टाल्ट प्रिन्सिपल आहे, हा गेस्टाल्ट प्रिन्सिपल आपल्याला सांगतो. मग याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे जे आपण पुढे जाऊन आता पाहणार आहोत की वेगवेगळे प्रिन्सिपल्स गेस्टाल्स मध्ये त्यांनी आपल्याला दिलेले दिसतात. त्यांनी सांगितलं की द होल इज अ ग्रेटर दॅन द सम ऑफ इट्स पार्ट्स. म्हणजे आपण
जोडून थोडं थोडं जोडून जोडून काही गोष्टी पाहण्यापेक्षा त्या जर पूर्णतः पाहिल्या, सगळं जोडून एकत्रितरित्या पाहिल्या, तर आपल्याला त्या चांगल्या समजतात, चांगल्या आत्मसात होतात, चांगल्या लक्षात राहतात. असं हे गेस्टाल्ट प्रिन्सिपलच्या बाबतीत आपण हे केलेलं आपल्याला पाहू शकतो किंवा आपण बोलू होऊ शकतो. गेस्टाल्ट प्रिन्सिपलचा प्रिन्सिपल ऑफ प्रॉक्झिमिलिटी, हा जो आहे हा प्रिन्सिपल आपण एक बघूया. एक डायग्राम किंवा एक पिक्चर्स आपल्या समोर आहे. काय पिक्चर असेल जरा गेस करता? हा, अपर्णा मॅडम. ह्याच्यामध्ये बेसिकली त्या डॉट्सचं ग्रुपिंग कसं करता येऊ शकतं, म्हणजे व्हर्टिकल रो मध्ये किंवा कॉलम मध्ये अशा पद्धतीने सांगण्यासाठीचं ते एक्झाम्पल दिले असं वाटतं सर. ओके. येस सुनाय ना मॅम, तुम्ही हात वरती केला होता. येस प्रज्ञा मॅडम. सर मला पहिल्या डायग्राम मध्ये 4 व्हर्टिकल लाईन्स काळ्या दिसत आहेत आणि सेकंड डायग्राम मध्ये 4 हॉरिझॉन्टल रेड लाईन्स दिसत आहेत. 4 का? ओके, 4च आहेत पुढच्या याच्यामध्ये नक्की? हा सर, मला तरी दिसत आहेत ओके, 4. येस येस येस, ग्रेट. हा, सुप्रिया मॅम. सर ब्लॅक आहे ते रोज दाखवत आहे 4 रोज अँड रेड 4 कॉलम्स दाखवत आहे. ओके, आता मला तर तिथे अशा कॉलम, रोज, लाईन्स असं तर मला काहीच दिसत नाहीत. मला सरळ डॉट्स दिसत आहेत मला. येस स्वतः मॅडम. सर ते म्हणजे सेम ब्लॅक डॉट्स ग्रुप एक फॉर्म झालेला आहे आणि उजवीकडे जो आहे तो लाल डॉट्सचा एक ग्रुप दिसतोय. ओके, ग्रुप कशावरून म्हणतायत तुम्ही? मला नाही कळालं पण. ते सिमिलर स्ट्रक्चर्स एकत्र आली आहेत. बरं, मी जर अजून जे थोडे जे लाल डॉट्स आहेत ते अजून मी थोडे सरकवलेत ब्लॅक साईडकडे, अजून 2-4 डॉट्स दिलेत, तर काय म्हणाल तुम्ही? तर दोन. ओके, मग ते ग्रुपिंग नाही होणार सर. ग्रुपिंग? मग हा ग्रुप कशामुळे झाला असं वाटतं तुम्हाला? सिमिलर स्ट्रक्चर्स असल्यामुळे. सिमिलर स्ट्रक्चर असल्यामुळे ग्रुप झाला. हा. ओके, येस रणजित सर. हा सर, ह्याच्यामध्ये जे आपण रो आणि कॉलमचा जर विचार केला तर हे 4 काळ्या ह्याचे 4 कॉलम आहेत आणि इकडे लाल ह्याचे 6 कॉलम आहेत. पण टोटल क्वांटिटी आणि हे सेम आहे, म्हणजे ह्याच्यात त्यांनी फक्त स्ट्रक्चर बदललंय, त्याचं रिप्रेझेंटेशन बदललंय. ओके. दॅट्स ऑल. ओके, वर्षा मॅडम. हॅलो. हा मॅडम. हा सर, ते डॉट्स म्हणजे ज्या ज्या पद्धतीने मांडलेत तर तो मिळून त्याचा ग्रुप मिळून एक रेक्टँगल बनतोय असं म्हणू शकतो का आपण? ओके, मॅडमने न्यू डायमेन्शन दिलंय त्याला, वर्षा मॅडमनी. ओके, येस मॅडम म्हणू शकतो. येस सुनयना मॅम. सर, ग्रुपिंग करायचं म्हटलं तर आपल्याला काहीतरी सिमिलर घ्यावं लागणार आहे. यात कलर जर सिमिलर घेतला तर ब्लॅक कलर सेपरेट होतो, रेड कलर सेपरेट होतो. शेप जर घेतला तर सगळे सर्कल्स आहेत, त्यावरूनही आपण त्यांना डिफरन्स करू शकतो. म्हणजे डिफरन्स करायचा आणि एका ग्रुपमध्ये फॉर्म करायचं म्हणजे काहीतरी बेसिक सिमिलॅरिटी असायला पाहिजे. तशी या म्हणजे दोन्ही गोष्टींमध्ये आहे. ओके, यश. अपर्णा मॅडम काय बोलायचं आहे? आपला हा हँड रेज आहे तसंच.
येस सर, मला ऍक्च्युली असं म्हणायचं होतं की अ, ह्याच्यामध्ये त्यांनी दोन गोष्टींचा वापर केलाय. एक म्हणजे रंग आणि दुसरं म्हणजे त्यांचं स्पेसिंग. ते दोन डॉट्स किती अंतरावर ठेवलेले आहेत याच्यानुसार त्यांनी त्याचे ग्रुप्स कसे होऊ शकतात ही पॉसिबिलिटी सांगितलेली आहे. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे ह्याच्यातनं निर्माण होणारी तिसरी गोष्ट म्हणजे की म्हणजे जस्ट एक आणखी एक उदाहरण मला लक्षात आलं. लहानपणी आपण खेळायचो तेव्हा मग म्हणजे तू माझ्याकडून का तिच्याकडून असं म्हणत असताना पटकन मग ते जी प्लेयर्स दुसऱ्या ग्रुपकडे असतील तर ते त्यांच्या जवळ जायचे. सो अशा पद्धतीने ग्रुपिंग करण्यासाठीच एक अतिशय सोपं टेक्निक इथं सांगायचा प्रयत्न केला असं वाटायला लागले सर गेस्टार्टनी. ओके. हा स्वाती मॅडम, काही बोलायचं आहे का? हँड रेज राहिलं होतं आपलं. तर आणखीन एक म्हणजे मगाशी एका मॅडमने सांगितलं त्यानुसार आपण ते जे जवळजवळ स्ट्रक्चर म्हणजे आता काळे डॉट आहेत आणि लाल डॉट आहे त्यातनं काही स्ट्रक्चर दिसू शकतं का? म्हणजे ते खरे डॉट डॉट्स आहेत पण आपला ब्रेन ते अख्खं ऍज अ होल म्हणून म्हणजे त्यात जशा म्हणल्या की लाल डॉट्स आहेत ते एखादा रेक्टँगल तयार होऊ शकतो का? आणि काळे डॉट्स आहेत त्यातनं एक रेक्टँगल होऊ शकतो का? ही पण एक पॉसिबिलिटी असू शकते सर. बरोबर. येस सुप्रिया मॅडम. सर जे ब्लॅक डॉट्स आहे ना ते 6 दिसत आहे बघा व्हर्टिकली बघितलं तर. तेच जर रेड डॉट्स बघितलं तर ते हॉरिझॉन्टली 6 दिसत आहे. आणि त्याचे चार जे व्हर्टिकली रोज आहे ते रेडचे जे आहे ते इकडे ब्लॅकचे व्हर्टिकली दिसत आहे आणि इकडे रेडचे हॉरिझॉन्टली दिसत आहे. ओके. यस श्याम सर. सर, याच्यामध्ये छोट्या छोट्या वस्तू डिस्पेट ऑफ कलर्स वेगवेगळ्या जरी असल्या परंतु जर एकत्र जर त्या ठेवलेल्या असतील तर आपण त्याला एक आपण असं व्हिज्युअलाइज करतो की हा एक ग्रुप आहे, हे एका ग्रुप मधले आहेत. आणि जर हेच जर यांचं अंतर सिमिलिटी नसली असती, हे वेगवेगळे दूर असले असते तर आपण त्याला एक ग्रुप नसता समजला. म्हणून आपण समजा छोटी छोटी इन्फॉर्मेशन जर एकत्र केलेली असेल आणि ती कनेक्टेड रिलेटेड असेल तर ती आपण युजफुल घेतो. आणि ती जर आपल्या रिलेटेड नसेल तर त्याला आपण बाहेर फेकतो. तर त्याला ग्रुपिंग करण्याला म्हणजे याच्यापासून एक ग्रुपिंग आपण केलं असं समजतो. सिमिलर वस्तू आणि जवळजवळ ठेवलेल्या आहेत. येस. हा श्रीराम सर. हा, आवाज येतो? हा. हा, यामध्ये या दोन्ही आकृतीमध्ये बेसिक प्रिन्सिपल असं आहे की प्रॉक्सिमिटी असल्यामुळे आपण त्याचा एक ग्रुप तयार करतो. जे आता हे डॉट्स आहेत किंवा एखाद्या वस्तू आपल्या जर समोर आल्या तरी आपण सिमिलर टाईपच्या वस्तू असतील तर त्याचा एक ग्रुप तयार करतो. ते नॅचरल टेंडन्सी दिसते आपल्या ब्रेनची मला असं वाटते की आपण लगेच त्याचा ग्रुप तयार करतो. म्हणजे क्लस्टर असतील तर त्याचं म्हणजे ग्रुप फॉर्मेशन तयार करणे प्रॉक्झिमिटी असेल तर त्यामध्ये. आणि क्लोजर प्रॉक्झिमिटीची एक ग्रुप तयार करतो आपण. ती आपल्या मला वाटतं ब्रेनची एक इंट्युशन टाईप आहे. बरोबर. हा सुनाय ना मॅम. सर मला हे म्हणायचंय की आता ही इमेज जेव्हा मी पहिल्यांदा पाहिली तर माझा मेंदू आपोआपच ऑर्गनाइज या फॉर्म मध्ये म्हणजे कन्वर्ट झाला. यात एक्झॅक्ट. जर जरा एकमेकांना मिक्स असत्या ब्लॅक आणि रेड कलरचे तर मी ऑर्गनाइज करायच्या या गोष्टीत पडले असते की यांना मी कसं ऑर्गनाइज करू किंवा यातून काय शेप तयार होतोय का वगैरे. पण हे ऑलरेडीच डिफरन्शिएट असल्यामुळे माझा सध्या मेंदू हा असा आहे की हे ऑलरेडीच ऑर्गनाइज्ड फॉर्म मध्ये आहे. तर मला म्हणायचं एक आहे की म्हणजे पहिल्यांदा कुठलीही गोष्ट बघितली की आपला मेंदू पहिल्यांदा काय चालना देत असेल तर ऑर्गनाइज पॅटर्न मध्ये आपण ढाळला जातो. तर एक्झॅक्टली. मला आपण जे थोड्या वेळापूर्वी जे पाहिलं की आपण आपल्या ब्रेनच्या नॅचरल टेंडन्सीवरती ही गेस्टाल्ट थिअरी किंवा प्रिन्सिपल हा सांगितला गेला आहे. हे जे आपण म्हटलं सुरुवातीलाच त्याचंच आपण सगळ्यांनी पाहिलं. जसं आता श्रीराम सरांनी, श्याम सरांनी किंवा बाकी आपण सगळ्यांनीच जे पाहतोय की पाहताच त्याने आपल्याला काही नाही, आपल्याला दोन ग्रुप दिसत आहेत. ते ग्रुप का दिसत आहेत? एक कलर हा गोष्ट आहे. पण उद्या कलर जरी आपण दोन्ही यांच्या आपण असं समजूया की दोघांचे कलर ब्लॅक आहेत. आपण दोघांचे कलर ब्लॅक जरी म्हटलं तरी आपण
पाहता क्षणी आपण तेच म्हणणार की नाही, हे दोन वेगवेगळे ग्रुप्स आहेत. त्याचं कारण दिलंय की प्रॉक्झिमिटीचा अर्थच होतो जवळ एक जवळ असणार, म्हणजे समीप असणं, म्हणजे एकमेकांच्या जवळ असणं. म्हणजे जितका, जसं आता मॅडमनी सांगितलं की दोन गोष्टींमधला अंतर किती आहे, त्याच्यावरून ते, जसं ह्या 4 लाईन्स मधला अंतर आणि दुसऱ्या 4 लाईन्स मधला अंतर, ज्या इकडच्या है ना, उभ्या आडव्या ज्या लाईन्स आहेत वेगवेगळ्या, त्याच्यामधला जो अंतर आहे ते वेगवेगळा आहे. या 4 लाईन मधला सेम आहे, इकडच्या दुसऱ्या 4 लाईनचा सेम आहे. पण दोघांमध्ये जो गॅप आहे, तो गॅप आपल्याला धडधडीत दिसतो. तो त्या गॅपमुळे आपल्याला दोन वेगवेगळे ग्रुप वाटतात. मग हा इकडचा ग्रुप का एक आहे की त्यांचा जो क्लोजनेस आहे, त्यांच्यातले जवळचं जे समीपता आहे, की तेवढेच ते एकमेकांच्या ते 4 जवळ आहेत. आणि इकडच्या ज्या आडव्या लाईनी आहेत त्या 4 आहेत, त्या एकमेकांच्या जवळ आहेत. जे वरती दिलेलं आहे आपल्याला की ऑब्जेक्ट दॅट आर द क्लोज टू इच अदर आर द पर्सन ॲज अ ग्रुप ऑर अ सिंगल युनिट. आपण प्रत्येक सिंगल पेक्षा आपण ग्रुपला, जसं आपण म्हटलं की आपला ब्रेन हा ऑर्गनाईज पद्धतीने विचार करतो, म्हणून आपण ग्रुप्सला लगेच कॅच करतो. म्हणजे होल पिक्चर जे गेस्टाईलचं आहे की आपण पूर्ण पिक्चर काय आपला, तो एक ग्रुप दिसतोय आपल्याला, तो ग्रुप आपल्याला लवकर कॅच आपला ब्रेन हा करत असतो. पुढचं एक पिक्चर, याच्यावरून आपल्याला एक प्रिन्सिपल ऑफ प्रॉक्झिमिलिटी कळाली ना. समीपता असेल तर त्याचा एक ग्रुप तयार होतो आणि ते आपल्याला कळण्यासाठी मदत होते. येस, ओके. हे चित्र काय सांगतं? Different shapes, different size, and different colors. हा, परिणाम. अ, या पिक्चरमध्ये बेसिकली सर तिन्ही ग्रुप म्हणजे तिन्ही जे वेगवेगळे आकार दाखवलेले आहेत त्यांनी, तर त्याच्यामधलं साम्य ते दाखवते. भलेही त्यांची साईज वेगळी वेगळी आहे, कलर त्यांच्यामध्ये वेगळे आहेत, पण ओव्हरऑल अपिअरन्स जर बघितला आपण तर तो सारखा आहे. म्हणून त्या सगळ्या ऑब्जेक्ट्सना एका ग्रुपमध्ये आपल्याला वर्गीकृत करता येतं. ओके, अजून ऑब्जेक्ट दॅट आर सिमिलर इन अपिअरन्स, पण एक्झाम्पल कलर, शेप, साईज मध्ये एका ठिकाणी कलर्स चेंज आहे, कलर्स मध्ये पण. येस, रणजित सर. Yes, आपल्याला हे म्हणजे जे आपली स्कॉलरशिप एक्झाम असायची त्याच्यामध्ये जे पॅटर्न रेकग्नेशन असायचं की सिमिलॅरिटी शोधा, तर ह्याच्यामध्ये जरी शेवटच्या ह्याच्यात कलर वेगळा असला तरी पॅटर्न सेम आहे. मधल्या ह्याच्यातही सर्कल आहे, त्याची साईज कमी जास्त आहे, पण पॅटर्न सेम आहे, सिमिलर पॅटर्न आहे. आणि पहिल्या ज्याच्या शेपमध्ये जो पॅटर्न त्यांनी मेंटेन केलाय तो सेम मेंटेन केलाय, फक्त तो उलटा सुलटा असा केलाय. तर ती त्या पॅटर्न मध्ये एक सिमिलॅरिटी आहे. बरोबर. ह्याचं ग्रुपिंग आता त्याने प्रत्येक पॅटर्नचा, शेपचा, साईजचा, कलरचा एक ग्रुप आपल्याला केलेला दिसतोय. याचं डेली लाईफ काही उदाहरण आपल्या समोर दिसतंय का सिमिलॅरिटीचं, की आपण याचा उपयोग आपल्या आयुष्यामध्ये आपण करतो? मला वाटतं आता सरांनी जे याचा स्कॉलरशिप्स वगैरे किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मधल्या याचं उदाहरण दिलं, तिथं ऑड मॅन आउट वगैरे असे उदाहरणं असतात. तिथे इथे तरी पिक्चर्स असतील पण तिथे शब्द पण असू शकतात, त्याचाही आपण उपयोग करत असतो. तसे आपण डेली लाईफमध्ये आपण पण करतो. जसं आता मॅडमनी खेळाचंच उदाहरण दिलं होतं, त्या खेळामध्येच पण आपण सिमिलॅरिटीचा बऱ्यापैकी उपयोग लहानपणी आपण करायचो. कच्चा लिंबू, पक्का लिंबू वगैरे याच्यामध्ये पण आपण करायचो, एक सारख्या शेपचा वगैरे, है ना. यस, सुनाई ना मॅडम. सर, युनिफॉर्म, शाळेचा युनिफॉर्म हा एक त्याचं उदाहरण असू शकतं, की एक्झॅक्टली. पर्टिक्युलर युनिफॉर्म हा एखाद्या शाळेचाच असू शकतो. त्यामुळे ती त्या पर्टिक्युलर शाळेची मुलं आहेत असं ओळखणं सोपं जातं.
बरोबर. आता पर्टिक्युलर आता शाळेतल्या शाळेत पण काही क्लब्स असतात, वेगवेगळे क्लब्स, त्या वेगवेगळ्या क्लबचे हो पण हो वेगवेगळे ड्रेस असतात. त्याच्यावरून हा कलरचा करेक्ट. जो ड्रेस घालून आला तर तो त्या क्लबचा आहे असं तिथं पण. करेक्ट करेक्ट उदाहरण मॅडम. गुड. सोनाली मॅडम. येस अपर्णा मॅम. आणखी एक म्हणजे हे प्रिन्सिपल खूप मोठ्या प्रमाणात वापरलं जातं ते म्हणजे मॉल्समध्ये सर आजकाल. म्हणजे सगळे तेल एका ठिकाणी, सगळ्या टूथपेस्ट एका ठिकाणी, सगळे धान्य एका बाजूला, अशा पद्धतीने प्रिन्सिपल ऑफ सिमिलॅरिटी किंवा डेली नीड्सच्या सगळ्या गोष्टी एका एका साईडला. आणि आपल्या रोजच्या व्यवहारातलं म्हणलं तर मग भाज्या, सगळ्या पालेभाज्या आपण एका कॅटेगरीमध्ये टाकतो, सगळ्या फळभाज्या एका कॅटेगरीमध्ये टाकतो. अशा पद्धतीने उदाहरणं देता येतील सर. करेक्ट करेक्ट मॅडम. गुड. म्हणजे आपण ही डेली लाईफची आपली उदाहरणं आहेत, आपण त्याचा उपयोग करत असतो. येस सुप्रिया मॅडम. अ, सर शाळेमध्ये सुद्धा जेव्हा पीटीचे पिरियड वगैरे असतात किंवा गेम्स वगैरे असतात तर हाऊस प्रमाणे मुलांना ड्रेसेस दिलेले असतात. ब्लू हाऊस, रेड हाऊस, ग्रीन हाऊस आणि मग ते स्पर्धा वगैरे घेताना ते मुलांना मेकआउट करायला सोपं होतंय. सिमिलर मुलांना एकत्र टार्गेट करायला सोपं होतंय सर. करेक्ट मॅडम. येस प्रज्ञा मॅम. आपलं बोलून झालं तर आपण हँड वर खाली करून घ्या हात. सर मला एक एक्झाम्पल म्हणजे आता एकदम डोळ्याच्या समोर ते आहे म्हणून मला ते आठवते की मोबाईलमध्ये जे ऍप्स आपण डाउनलोड करतो त्याचं पण ग्रुपिंग एका प्रकारे होऊ शकतं की सगळं सोशल मीडियावाले सगळे आयकन्स एकत्र ठेवलेत म्हणजे सोशल मीडिया स्क्रोल करायचं तिकडे जाऊन पटकन तुम्ही ते ग्रुप करू शकता. तर मोबाईलमध्ये पण ही फॅसिलिटी आता ती ग्रुपिंगची ही जी सिमिलॅरिटी ऑफ प्रिन्सिपल हे आपण आता आपल्या बघू शकतो. फाईलच्या ऑप्शनला गेले की ते मिळतात आपल्याला. करेक्ट करेक्ट. करेक्ट. येस येस करेक्ट मॅडम. म्हणजे आपल्या मोबाईलमध्ये पण आपण म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये पण सिमिलॅरिटीचा वापर करू होतोय. शकतो. करेक्ट. येस श्याम सर. हा सर. तर सिमिलरिटीमध्ये आपण सायकोलॉजीमध्ये जर बघितलं तर सिमिलर बिहेवियर असलेले लोक एकत्र येतात, ऍडिक्शन असलेले लोक एकत्र येतात, जसे किंवा त्यांची जी म्हणजे वृत्ती आहे, त्या ऍटिट्यूड सारख्या ऍटिट्यूडचे लोक एकत्र येतात. ऍडिक्शन असो किंवा गॅमलिंग ऍडिक्शन असो किंवा काही असो, ते ताबडतोब एकमेकाशी कनेक्ट होतात आणि त्यांचं ग्रुपिंग होतं. तर तिथे माझ्या माझ्या दृष्टिकोनातून तिथे पण ऍप्लिकेबल होऊ शकेल हा. एक्झॅक्टली सर. एक्झॅक्टली सरांनी ह्युमन ट्रेट्सच्या सिमिलॅरिटीचं उदाहरण आपल्याला दिलेत की त्यांचे सारखे सारखे जे बिहेवियर आहे, सेम बिहेवियरचे लोक, सेम ट्रेटचे गुणलक्षण असणारे लोकही एका ठिकाणी त्यांचा ग्रुप लवकर होत असतो. करेक्ट सर. गुड. एक नवीन बघा, नवीन आपल्याला आतापर्यंत आपण वस्तू, भाज्या याच्या बोलत होतो, सरांनी आपल्याला एक ह्युमन ट्रेटचं एक उदाहरण दिलं. येस स्वाती मॅडम. सर कसं म्हणजे एखाद्या दिवशी आपल्या घरी खूप लोक जेवायला येणार असतील तर आपण नेहमीच्या जे रिटेल भाजीवाले असतात त्यांच्याकडे न जाता होलसेल मार्केटला जाणं आपण प्रिफर करतो. तर आता होलसेल मार्केटमध्ये भरपूर साऱ्या भाज्या, फळं आणि सगळं एकत्र असतं. पण तिथेही असं ग्रुपिंग केलेलं असतं की मला जर फ्रूट सॅलड करायचं असेल तर मी नक्कीच फळांच्या लेनकडे जाणार किंवा फळांची जी दुकानं किंवा ते जे ग्रुप्स आहेत तिथे मी जाऊन ते म्हणजे भाज्या किंवा भाज्या, फळं जे काय हवं असेल ते त्यानुसार त्या दुकानांनुसार जे गट केलेले असतात त्या भाजी मंडईमध्ये तसं मी आपोआप तिकडे माझी पावलं वळतात म्हणजे त्या ग्रुपनुसार. आपला ब्रेन पण तसं ते परसिव्ह करत असतो की भाज्यांची लेन कुठली आहे किंवा फळभाज्यांची, पालेभाज्यांची लेन वेगळी असते तिथे. तसं आपण आपोआप आधी जज करतो की कुठे आपल्याला काय घ्यायचं आहे. करेक्ट मॅडम. अजून सर आपण रोज सकाळी उठल्यापासून तर सायंकाळी झोपल्यापर्यंत बाहेरच्या आता वस्तू बाहेरच्या घराबाहेरच्या सोडून द्या, घरातल्या वस्तूंच्या मध्ये सिमिलॅरिटीचा कुठे होतो का? मी आता इन हाऊस म्हणतोय, आउट हाऊस नाही. हा सुप्रिया मॅडम. तर स्वयंपाक करताना, फोडणी करताना जो मसाल्याचा डब्बा असतो तो एक ग्रुपिंगच आहे.
करेक्ट. येस रणजित सर. येस सर. थँक्यू सर. घरगुती याच्यामध्ये जर तुम्ही आता ऍप्लिकेशन विचारलं ना, तर सकाळी उठल्यापासून कळत न कळत आपण एक सगळ्याच फॉलो करत असतो. म्हणजे उठल्या उठल्या आपला टूथपेस्ट आणि ब्रश आपली एका बाजूला असती. त्याच्यानंतर आपण आपल्याला जे कपडे घालायचे ते इस्त्री केलेले कपडे एका बाजूला असतात. त्याच्यानंतर आपण म्हणजे पुढं जरी आपला लॅपटॉप उघडला किंवा मोबाईल, तरी त्याच्यात पर्टिक्युलर सगळ्या फाईल एका एका ह्याच्यातच आपण ग्रुप वाईज किंवा ज्या कामाच्या ह्यानी आपण त्या बाजूला केलेल्या असतात. त्याच्यानंतर आपण बाहेर जाताना ऑफिसचे आपले जे कपडे कपडे असतात ते आपण एका वेगळ्या वॉर्डरोबमध्ये एका वेगळ्या बाजूला असतात, की जिथं आपल्याला ते ऑफिस अटायर म्हणून आपण वापरतो. असं सकाळी उठल्यापासून नोईंगली अननोईंगली आपण हे असं सिमिलरी म्हणजे कॅटेगरी करतच जात असतो पुढे पुढे प्रत्येक वेळेस. येस करेक्ट सर. येस थँक्यू. याचा सिमिलरिटी किंवा गेस्टल ह्याच्या सिमिलरिटीचा जास्त अजून वापर आपण पाहतोय की आयडी मुलं जे असतात ज्यांना जे इंटेलेक्च्युअल इम्पेअर्ड जे असतात, त्यांना डिसेबल जे असतात, इंटेलेक्च्युअल म्हणजे त्यांची थोडी बुद्धिमत्ता आपली थोडी कमी असते, IQ लेवल त्यांची कमी असते, बऱ्याच वेळेस बरीच कमी असते. ह्या IT मुलांना ज्यावेळेस आपण रिहॅबिलिटेट करतो किंवा त्यांना त्यांच्या पायावरती उभं करतो असतो किंवा म्हणून त्यांना आपण काही कामांसाठी आपण बाहेर त्यांना पाठवतो, त्यावेळेस तिथे त्यांना सांगताना ते सिमिलरिटी त्यांना शिकवताना ह्या सिमिलरिटीच्या कॉन्टेक्स्ट मधून चांगल्या पद्धतीने आपण त्यांना टीच करू शकतो आणि त्यांना ते सांगू शकतो की हे बाबा हे आईस्क्रीमचे कोण सेम आकाराचे कोण जे आहेत ते हे 10 रुपयाला आहेत, हे सेम आकाराचे जे डिस्प्ले आहेत ते 20 रुपयाला आहेत. या पद्धतीचं पण आपण त्यांना हे करू शकतो. त्याचबरोबर आयडी मुलांना आहेत ते आपण कपडे वाळत घालणं वगैरे त्याच्यासाठी कुठे कशी कपडे इकडे ठेवायचे आहेत, म्हणजे त्याच्यातून पण वेगवेगळे जे सिमिलॅरिटीमुळे अशा साईजचे कपडे असतील, हे अशा आकाराचे असतील, म्हणजे जिथे जेंट्स आणि लेडीज असे दोन जे येतात, तर तिथे लेडीजचे कपडे जेंट्सचे कपडे याच्यात ते सिमिलॅरिटीच्या याच्यामध्ये आपण त्यांना शिकवू शकतो. म्हणजे हे आपण त्यांना काय म्हणतो आपण त्यांना रिहॅबिलिटेशन ज्यावेळेस करत आहोत, रिहॅबिलिटेशन आयडी मुलांना, त्यावेळेस तिथे या सिमिलॅरिटीचा आपण बऱ्यापैकी वापर आपण करू शकतो. येस हे सिमिलॅरिटी झालं. येस पुढचं हे पिक्चर काय सांगतंय? हा पूर्ण याच्यामध्ये सर एकाच रंगाची जी लाईन म्हणूया आपण पाहिजे तर तर ती एक म्हणजे किंवा डॉट्स जे कनेक्टेड आहेत तर ते कुठल्या दिशेने मूव्ह करतायत. सेकंड जी इमेज आहे तर त्याच्यामध्ये हिरवी लाईन मागून पुढे चालली आहे किंवा ब्लॅक लाईन अशी ट्विस्ट होत एकमेकाला झिगझॅग करत चाललेली आहे आणि त्याची कंटिन्युटी बेसिकली डिफाईन होते म्हणजे साखळीसारखं स्ट्रक्चर ते तयार करत चाललंय. आणि तिसऱ्या इमेजमध्ये त्यांनी दाखवले की ब्लॅक लाईन कंटिन्युअस नाही होत जर तुम्ही फक्त असे हाफ सर्कल टाईप जर गृहीत धरलं तर, आणि त्या केसमध्ये त्याची कंटिन्युटी ब्रेक होते. असं म्हणजे दॅट इज प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी त्यांना सांगायचं असावं असं वाटतं. करेक्ट. येस सुप्रिया मॅम. सुप्रिया मॅम. कंटिन्युटी पकडली तर आपण एक्झाम्पल फ्रेंडशिप किंवा लव्हशिपचं घेऊ शकतो. प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी, जर दोन फ्रेंड्स असतील आणि इक्वली दोघं रिलेशन्स मेंटेन करत असतील तर फर्स्ट इमेज आहे ती, आणि सेकंड इमेज जी आहे त्या इमेजमध्ये एकच फ्रेंड असतो जो त्याचं रिलेशन चांगलं बिल्ड करतो आणि दुसरा मध्ये ब्रेक करतो, आणि त्याचा परिणाम तो थर्ड इमेजमध्ये दिसतो. म्हणजे एक वेगळा थांबून जातो एका सिच्युएशन नंतर एफर्ट्स घेणं आणि दुसरा सेपरेट होतो. असे दोन दोन
सेपरेटली दिसत आहे सर. ओके मॅडम, थँक्यू. चांगलं एक हे दिलं आपण. यस श्रीराम सर. हॅलो, आवाज येतो? येस सर. याच्यामध्ये सर कंटिन्युटीचा प्रिन्सिपल आहे आणि जनरली ह्या दोन गोष्टी जरी आपल्याला दिसत नसल्या तरी आपण त्या आपलं मेंदू त्याला जोडतो. ज्याचा इथे एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा समजा आपण एखाद्या जंगलामध्ये चाललोय आणि तिथे ट्रेल आहे. तो ट्रेल मध्ये जर खंडित जरी झालेला असेल तरी आपण त्याला व्यवस्थितपणे जोडतो किंवा त्या मार्ग शोधतो आपण आणि पुढे आपली वाटक्रमण करतो. येस, करेक्ट सर. डॉट कनेक्टिंग डॉट्सचा तुम्ही जे म्हणतात की आपण डॉट्स कनेक्ट मध्ये गॅप आला तरी आपण डॉट कनेक्ट करत राहतो, म्हणजे कंटिन्युटी आपली त्याच्यामुळे राहते. येस रणजित सर. सर ह्याचं आपल्याला जर रोड रोड डिझायनिंग मध्ये जर याचं पाहिलं तर पहिल्या ह्याच्यामध्ये असं दिसू शकतं की आपण कुठल्याही रोडने कुठल्याही डिरेक्शनला जाऊ शकतो. दुसऱ्या ह्याच्यात असं दिसू शकतं की एक पर्टिक्युलर तुम्हाला वे फॉलो केला पाहिजे त्या कंटिन्यू ह्याच्यामध्ये. आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये असं दिसतं की तुम्ही टॉपचा आणि बॉटमचा अशा एकाच रोडने तुम्ही फक्त जाऊ शकता. म्हणजे तुम्हाला जी कंटिन्युटी आहे किंवा जे तुम्हाला पुढं मार्ग जो जायचा आहे तो त्या कलरच्या याच्याप्रमाणेच तुम्हाला जाता येईल असं. अच्छा, बघा आपलं प्रत्येकाचं आकृती पाहिल्यानंतर प्रत्येकाचं म्हणजे परसेप्शन. काही नाही परसेप्शन चेंज झालंय. म्हणजे प्रत्येक जण इथे शेवटी आपल्या गेस्टाल्ट सिद्धांताच्या बाबतीत म्हणजे आपण होल पिक्चरचा आपण वापर करत आहोत. पण ते करताना आपण कंटिन्युटी इथे त्यांनी जे आहे कंटिन्युएशन फिक्स म्हणजे कंटिन्युटी हा प्रिन्सिपल सांगण्याचा ते इथे आपल्याला प्रयत्न आहे त्या आकृतीवरून करतात. वी टेन टू परसिव्ह द लाईन्स अँड पॅटर्न ॲज अ कंटिन्युअस अँड स्मूथ रॅदर दॅन disjoint are abrupt. द एक्झाम्पल इन अ ड्रॉइंग दिले आपण की ओव्हरलॅपिंग लाईन्स आहेत पहिले या तीन याच्यामध्ये. ह्या ओव्हरलॅपिंग लाईन्स दोन दिसत आहेत त्या वेगळ्या. या दोन लाईन कंटिन्यू आहेत पण वेगवेगळ्या कलर्स मध्ये आहेत. दुसऱ्या याच्यात त्या दोन लाईन आहेत, अर्धे एक कलर आहे पण कंटिन्युटी होताना तिचा कलर चेंज होतोय एक, असं आपण म्हणू शकतो. किंवा जसं आता सरांनी सांगितलं की ती ही वरची लाईन इथूनच अशी वरती फिरली आहे, कंटिन्युटी वरती झाली आहे आणि बॉटम्स वाली एक ग्रीन मधून तशीच खाली आपण हे. तर यांचं सांगण्याचा पाठीमागचा यांचा जो होता की रस्त्यावर आपण जसं सरांनी सांगितलं रस्त्याचा जर उदाहरण दिलं की आपण रस्त्याने जातोय आणि रस्ता वळणदार रस्ता आपल्याला दिसतात, तर वळण घेतलेल्या रस्त्याच्या ठिकाणी आपल्याला एक रेषा किंवा एक काहीतरी आपल्याला पाहायला मिळते. आपण रस्त्याचा जर तुम्ही आपण पाहतो जे बाईक आपल्या गाडी व्हेकल्स चालवतात तर त्या रोडवरतीच काही तुटक तुटक रेषा असतात, काही ठिकाणी सलग रेषा असतात, त्यांना काहीतरी अर्थ असतो. काय असेल अर्थ? हा सर. आहे सर. मला पर्टिक्युलरली ह्या रोडचंच उदाहरण का आठवलं की स्पेशली तुम्ही जो विचारलं ना की परदेशात प्रत्येक वेळी गाडी चालवताना ह्या छोट्या छोट्या साईन्स आणि ह्याचा आपल्याला क्लोजली ऑब्झर्व करत ड्राईव्ह करावं लागतं. म्हणजे जर पहिल्या जे पिक्चर आहे ह्याच्यामध्ये आपण कुठल्याही रोडला गाडी वळवू शकतो किंवा जाऊ शकतो. दुसरं जे चित्र आहे त्याच्यामध्ये आपल्याला रोडची एक स्पेसिफिक डिरेक्शन सांगितली की त्याच रोडने तुम्ही जाऊ शकता. आणि तिसऱ्या चित्रामध्ये आपल्याला त्यांनी स्पेसिफिक सांगितलं असतं की तुम्ही ते क्रॉस न करता तिथूनच तुम्ही टर्न घ्या. आणि तुम्ही ज्या म्हणता ज्या डॉटेड लाईन असतात त्या डॉटेड लाईन अशा याच्यासाठी असतात की पर्टिक्युलरली त्या लाईन मधून ते सांगतात की तुम्ही ही लाईन क्रॉस करू शकता जर डॉटेड असेल तर. आणि जर कंटिन्यू लाईन असेल तर तुम्ही ती क्रॉस न करायची नाही, म्हणजे त्याच लेनमध्ये पर्टिक्युलरली तुम्ही चालवायचे. तर हे जे सायन्स आहेत हे त्याच्याशी थोडे सिमिलर होते, त्याच्यामुळे मला ह्याच्यातल्या कंटिन्युटीचा मला तो रेफरन्स लागला असं जर. नाही बरोबर. नाही त्याच्या अजून मिनिंग्स येस. पण असतात की काही सरळ लाईन प्रॉपर असतील तर तुम्ही तिथे ओव्हरटेक नाही करू शकत तुम्ही त्या लाईनला, कारण तुम्ही ठराविक वेगानेच येस. तुम्हाला तिथे जायचं आहे. आणि जर तुम्ही करेक्ट. दुसऱ्या वेळेस तर तुम्ही तिथे ओव्हरटेक करू शकतात, म्हणून त्या वेगळ्या सायन्स असतात. म्हणून विचार ह्या कंटिन्युटीच्या याच्यामुळे आपल्याला नियम जे आहेत
ते नेम्स पण आपल्याला कळतात या कंटिन्युटीच्या याच्यामुळे, म्हणजे आपण ते परसिव्ह करू शकतो. येस अपर्णा मॅडम. सर, ह्या कंटिन्युटीचं आणखी एक चांगलं उदाहरण घेता येईल ते म्हणजे मेट्रोच्या ज्या लाईन्स असतात, रेल्वे लाईन्स ज्या असतात, तर त्या त्या म्हणजे त्या लाईन्स वेगवेगळ्या कलर नी डिनोट केलेले असतात आणि त्यांच्यामध्ये परत मग सरळ म्हणजे थिक लाईन किंवा डॉटेड लाईन अशा पद्धतीने पण ते असतं की डॉटेड लाईन असेल तर ती सबवे मधून जाईल, जर डबल लाईन असेल तर ती ओव्हरहेड असेल आणि ऍट ग्रेड असेल. अशा पद्धतीने पण कंटिन्युटी किंवा ह्या प्रिन्सिपलचा वापर करून आपल्याला वेगवेगळ्या सायनेजेस आणि कलर्स यांच्या माध्यमातून कमीत कमी शब्दांमध्ये कुठली लाईन कुठपर्यंत चालली, कुठल्या स्टेशन्सला कनेक्ट करते, कुठे कुठल्या स्टेशनला ती पॅसेंजरला उतरवू शकते वगैरे, या पद्धतीने त्याचा उपयोग करून घेतात मेट्रोमध्ये किंवा रेल्वेमध्ये बेसिकली. बरोबर. आता मला की आता थोड्या वेळापूर्वी सुप्रिया मॅडमनी जे उदाहरण आपल्याला दिलं की त्यांनी सांगितलं की दोन जोडीदार आहेत. पहिल्या दोन लाईनीला त्यांनी सांगितलं की ते दोघं व्यवस्थित एकमेकांबरोबर शेवटपर्यंत आहेत. दोन त्यांनी एक एक केलं. दुसऱ्या याला त्यांनी सांगितलं की एक जोडीदार हा मध्येच साथ सोडतोय पण एक शेवटपर्यंत ती साथ निभावतो आहे. आणि तिसऱ्याला त्यांनी सांगितलं की दोघं पण अर्ध्यातच साथ सोडत आहेत. हे जे इमॅजिनेशन त्यांनी केलं किंवा हे जी कल्पना त्यांनी जी केली असेल ते पाहून, ती कुठल्या आधारावर केली असेल? का वाटलं त्यांना की आपण असं करावं? प्रत्येकाचं परसेप्शन वेगवेगळं होतं, पण प्रत्येकाच्या याच्यात हे परसेप्शन जे मॅडमने दिलं होतं, आपण सुप्रिया मॅडमांनाच विचारू की त्यांना असं का वाटलं की त्यांनी हे असं त्यांना वाटलं. सुप्रिया मॅडम. ठीक आहे, कदाचित मॅडम पर्यंत आवाज पोहोचत नसेल. आपल्याला काय वाटतं? येस रणजित सर. येस सर. मला असं वाटतं की त्यांनी तो विचार केला, तो असा केला की रिलेशनशिपमध्ये आपल्याला म्हणजे म्हणजे जो प्रत्येकाचा पर्स्पेक्टिव्ह असतो की पुढं जायचं नाही किंवा जाताना अ, कुठपर्यंत पुढं जायचं. आणि काही रिलेशनमध्ये आपण नुसतं जवळ गेल्यावर आपल्याला कळतं की नाही, हे आपल्यासाठी नाहीये, आणि त्या रिलेशन पासून, त्या नात्यापासून आपण बाजूला जातो. नाही नाही, अशा हा 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 अँगल एक वेगळा ते नाही म्हणते मी सर. त्यांनी हे आकृती हे डिझाईन्स पाहून किंवा हे पिक्चर्स पाहून त्यांनी हे जे केलं, हे ते त्यांचं इमॅजिनेशन प्रत्येकाचं ते वेगळं आहे. पण त्यांनी दाखवताना का आकृत्यांच्या कुठल्या गुणधर्मांमुळे त्यांनी ते केलं असेल असं मी म्हणतोय. आकृत्यांच्या कोणत्या गुणधर्मामुळे? ओके. सुप्रिया मॅडम आले. येस मॅडम. हा सर, आलेला अनुभव जो असतो ना त्याच्यावरून आपण येऊ शकता असं आपल्या डोक्यातही. ओके, पास्ट एक्सपिरियन्सेस आपला जो आहे हा. परसेप्शनचा टॉप डाऊनचा तो वापरला. पण ह्या आकृतीला पाहून आकृत्यांचा गुणधर्मातून काय तुम्हाला, ठीक आहे तुमचं काही पास्ट एक्सपिरियन्स असेल किंवा हायपोथेटिकल असू शकतं काही ती गोष्ट नंतरची, पण ह्या आकृत्यांना तुम्ही तेच म्हणावं ती आकृत्यांना, अशा त्या आम्ही आकृत्यांमध्ये असं काय तुम्हाला वाटलं? का ग्रीन तुम्ही लाईन एक फ्रेंड पकडला आणि ब्लॅक लाईन एक फ्रेंड, असं की एक एक लाईन जातीये कंटिन्युअसली, तर मग तो नेतोय त्याचं रिलेशन लास्ट पर्यंत, दुसऱ्या मध्ये थांबतोय किंवा त्याच्याशी नाही तेवढं बिल्डअप करत आहे रिलेशन, मग म्हणून मी तसं दिलं एक्झाम्पल सर. ओके ठीक. माझा सांगण्याचा जो मॅडमने मुद्दा आता सांगितला की पहिल्या दोन्ही रेषा ज्या आहेत त्या कंटिन्यू हे होत आहेत, दुसऱ्या पण दोन्ही कंटिन्यू होत आहेत पण कलर चेंज झाला म्हणून त्यांना त्या दोन व्यक्ती वाटल्यात. तिसऱ्या याच्यात आपण जे इमेज पाहतो आहोत ती कंटिन्यूच पाहतो आहोत की ग्रीन लाईन आपल्याला एक होल आपण पूर्ण पाहतोय आणि आपण ब्ल्यू लाईन पूर्ण होल पाहतोय. एखादी व्यक्ती असं पण म्हणू शकतो की ब्ल्यू अर्धी आहे, ग्रीन अर्धी आहे, पण पाहता क्षणी आपण काय करतो, ग्रीन लाईन एक आहे आणि ब्ल्यू लाईन एक आहे, म्हणजे काय करतो त्याने टर्न जरी घेतलाय त्या लाईनीने तरी तो कंटिन्युटी आहे. तर हाच कंटिन्युटीचा नॅचरल सिद्धांत आपला ब्रेन
हा पकडतो. मला सांगायचा मुद्दा म्हणून मी त्यांना मॅडमला परत त्याच्यासाठीच बोलवलंय की का त्यांना असं वाटलं की आपण ब्रेन कंटिन्युटीज हा आपला ब्रेनचा आहे की जसं सरांनी सांगितलं होतं की मधला रस्ता ब्रेक झाला, मध्ये रस्ता नसला जंगलात गेल्यानंतर, तरी आपण तो रस्ता पार करतो आणि दुसरा तिथं बरोबर पोहोचतो. म्हणजे आपण कंटिन्युटी पाळत असताना ही कंटिन्युटी आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण वाचतो. की आपण याचं उदाहरण जर घ्यायचं ठरलं तर आपण परत रिडिंगचंच उदाहरण घेऊ. आपण अर्ध लाईन वाचत नाही, अर्ध लाईन असलं कळल्यावर आपल्याला काहीच कळत नाही आपण काय वाचलोय. आपल्याला पूर्ण वाक्य वाचावं लागतं, मग आपल्याला कळतं. की बरंच आपण एखाद्या शब्दाचा अर्थ आपण एखादं की हे कसं वापरायचं, तर आपण म्हणतो नाही नाही, तुला पूर्ण काय म्हणायचं ते सांग, मग आपण ते सेंटेन्स तयार करू म्हणजे त्याला प्रॉपर मिनिंग लागेल. म्हणजे आपण काय करतो, कंटिन्युटी पूर्ण, ते कंटिन्युटी पूर्ण वाक्य आपण वाचतो. त्यालाच रिलेटेड पुढचं वाक्य म्हणजे तो पॅरा पण आपण कंटिन्यूच्या याच्यातच पॅराग्राफ म्हणून पण आपण तयार करत असतो. यस श्रीराम सर. तर याच्यामध्ये ती तिसरी जी आकृती दाखवली आहे ना, ती आपण नॉट लाईक धिस म्हणजे आपण तसं परस्यू करत नाही. एक्झॅक्टली. नॉर्मली आपण कसं कंटिन्युटी परस्यू करतो. म्हणजे पहिली जे ते एकावर एक दोन वाकड्या लाईन ठेवलेल्या आहेत, त्याला आपण जनरली कंटिन्यू असं एक्झॅक्टली परस्यू करतो. एक्झॅक्टली. नाही नाही, तर मला याचा आणखी सांगायचं. हा नाही, बरोबर. येस सर, येस सर, सांगा बोला. याचं आणखी एक उदाहरण द्यायचं झालं तर आपण जर जिओग्राफीमध्ये असं बघितलं की हॅलो, रेंज गेली काय? बंद झालं, नेट बंद झालं. मोबाईलवर बघा. हॅलो हॅलो. हॅलो. लेक्चर चालू आहे. हाय बेबू, लेक्चर इज ऑन. येस बेबू. मी मानेला भेटू. सुनाय ना मॅम. येस. अ, श्रीराम सर, तुम्ही सर नंतर मला बोला, मी तुमचं ऐकलं नाही, मध्येच नेट गेलं होतं. सर मला एक म्हणजे स्वतःच आत्ताचं परसेप्शन मला शेअर करायचंय. येस अ, मॅम. जेव्हा फर्स्ट इमेज पाहिली की मला असं वाटतंय की हे स्मूथली असं असायला पाहिजे. ओके. नंतरचा दुसऱ्या इमेजचा विचार केला तर वाटतं थोडासा अडथळा आला तरी तो आपण त्यांना ओव्हरशॅडो करून पुढे जाऊ शकतो. पण तिसऱ्या याच्यामध्ये आपण एकतर यू टर्न घेऊ किंवा ती गोष्ट पूर्ण करू. तर माझ्या बाबतीत सध्या असं होतंय की एखादी म्हणजे काय म्हणतात सिरीज पाहतोय म्हणा किंवा पिक्चर पाहतोय म्हणा, मला क्लायमॅक्स बघा वाटत नाही किंवा एकदा अंदाज आला की आपल्याला असा असा चुकीचा क्लायमॅक्स असू शकतो, तर मी ती गोष्ट तिथंच वाचायची तरी बंद करते किंवा पाहायची तरी बंद करते. तर ओके. यातून मला म्हणजे मी स्वतःला तिथे रिलेट केलं की हे यू टर्न घेण्याचा एक तसा वे असू शकतो. ओके, बरोबर. श्रीराम सर, मी तुमचं ऐकलं नव्हतं नेट गेल्यामुळं, परत सांगतात. हा रणजित सर तोपर्यंत. येस सर, तुम्ही जे आता येतोय आवाज सर? हो, येतोय सर. हां. तुम्ही जे रिडिंगचं जे उदाहरण दिलं ना, आता तुम्ही तुम्ही जे सांगितलं की हम्म. वाचताना आपण पॅरेग्राफ म्हणजे शब्द वाचत जातो, पॅरेग्राफ म्हणजे प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटीमध्ये कॉन्टेक्स्टचा पण रोल असतो का? एक्झॅक्टली एक्झॅक्टली, कॉन्टेक्स्ट आहे ना सर. आपण वाक्य असतोय त्याच्या पाठीमागचं पुढचं, आता एक वाक्य जे आपण घेतोय त्याच्या पुढे मागचं वाक्य काय आहे, त्याच्यावरून आपलं ते मधल्या वाक्याचं आहे त्याचा मिनिंग किंवा त्याचा अर्थ ठरत असतो. पण आपण हे बरोबर. करताना कंटिन्युटी मध्ये ग्रुप्स म्हणून आपण करतो. पवी तो ग्रुप्स पण कंटिन्युएशन मध्ये असेल तर तो आपण जास्त आपला आपण त्याला अर्थ किंवा लक्ष राहतो, जास्त वेळपर्यंत हे राहतो.
हा श्रीराम सर. बर बरोबर येस सर, एक शेवटचं येस म्हणजे सर. आता आता जे आपण प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी पाहतोय, ह्या सगळे जे वेगवेगळे त्यांचं उदाहरण देत आहे, त्या ह्याच्यातून आणि तुमच्या रिडिंगच्या उदाहरणातून असं लक्षात येतं की ह्या ह्याच्यामध्ये द बेस्ट लाईन जे आपण जी म्हणतो की टॉप डाऊनची, की नॉलेज ड्रिव्हन प्रोसेसिंग होतं. म्हणजे आपल्या डोक्यात जे काही नॉलेज, एक्सपिरियन्स आणि जे कॉन्टेक्ट्स आहे त्यानी हे प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी वर्क करतं असं म्हणू शकतो का? एक्झॅक्टली येस म्हणू शकतो. ओके ओके, थँक्यू. येस 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 श्रीराम सर. हा सर, या प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटीमध्येच कंटिन्यू करतोय की एक असं आहे जिओग्राफीमध्ये हे 5 खंड जे आहेत आपले, ते 5 खंड पूर्वी एकत्र होते असं अनुमान शास्त्रज्ञांनी काढलेलं आहे. आणि तो जो अनुमान काढलेला आहे त्याच्या मागे हे प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी आहे. कारण कसं आहे की हा ऑस्ट्रेलिया खंड जो आहे तो जर आपण वर नेऊन जोडला तर तो आशिया खंडाला बरोबर फिट बसतो. तसंच अमेरिका खंड सुद्धा इकडे युरोप साईडला असतात. तो थेरम ऑफ द पॅन्जिया म्हणतात त्याला. म्हणजे 5 खंड पूर्वी कधी काळी एकत्र होते. म्हणजे हे प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी इथे त्या शास्त्रज्ञांना उपयोगी पडली असावी असं वाटते. एक्झॅक्टली एक्झॅक्टली सर. गुड सर. नाईस एक्झाम्पल. करेक्ट. तर हा प्रिन्सिपल ऑफ कंटिन्यूचा आपण हे पाहिलं. याला आपण बऱ्याच वेळेस करताना कंटिन्युटी आपण म्हणतो नदी पाहतो, नदी वाहते ना, म्हणजे ती नदी बऱ्याच वेळेस सरळच नसते, ती वाकडी तिकडी असते, तसे असले पण ती कंटिन्युटी असते. म्हणून कंटिन्युटी असल्यामुळे आपल्याला ती आपण म्हणतो की ती नदी आहे. तर ती कंटिन्युटी नसेल आणि कुठेच मध्येच ब्रेक झाली तर थोड्या पुढे जाऊन तर आपण त्याला काय म्हणतो की अरे नाही हा नाला म्हणतो. जर त्याला बंदिस्त ते अजून असेल तर त्यालाच आपण काय तलाव म्हणतो. त्याला आपण नदी नाही म्हणत. नदी कसं कंटिन्युटी जे आहे तिथपर्यंत, सागरापर्यंत ती जाते तिथपर्यंत, तर त्याला. त्याचबरोबर टीव्हीवर जे असतात की न्यूज जे येतात, स्क्रोलिंग जे चालू असतात आपल्या समोरून स्क्रीनवरती, ते स्क्रीन ते कंटिन्युएशन मध्ये आपल्या समोर ते त्या रिलेटेड आपल्याला काहीतरी स्क्रोल करत असतात किंवा ग्राफिक्स त्याच्या रिलेटेड आपल्या समोर कंटिन्युटी दाखवत असतात. किंवा आपल्या त्याच्यातच आपण पाहिलं की आता दिवाळी येऊन गेली. दिवाळीला आपण घरांमध्ये घराच्या डेकोरेशन्स बाहेर केले तर आपण लाइटिंग लावतो. ती लाइटिंग मध्ये पण कंटिन्युटीचं आपल्याला त्याच्यात एक येतं की काही लाईट्स मध्येच लागत आहेत, काही नंतर थोड्या वेळाने लागतात सेम लाईट पण. पण त्या एकाच लाईट एका वेळेस बंद होतात, एका वेळेस चालू होतात. त्यांच्यात ती कंटिन्युटी आहे, सिक्वेन्स आहे कंटिन्युटीचा, दोन साखळी त्यांच्याकडे आहे. तर ही कंटिन्युटीचं आहे. हे जसं आपल्या ह्युमन लाईफला होतं त्या टेक्नॉलॉजीमध्ये पण त्याचा वापर होतो. त्याच्यावर जॉग्रफीमध्ये जसं श्रीराम सरांनी सांगितलं की जिओग्राफी वाल्यां सुद्धा ते वापर करतात. असं प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटीचा आपण वापर हा केला जातो. याच्याने आपलं जे परसेप्शन आहे ते आपण करतो की ओव्हरऑल आपण कंटिन्युटीच्या याच्याने पूर्ण भाग ते कंटिन्युटीचा आपण एकत्र पाहतो. जसं आपण पॅरेग्राफचं उदाहरण घेतलं, वाक्याचं उदाहरण घेतलं, तर आपण कंटिन्युटीच्या याच्याने पूर्ण होल थिंक आपण पाहत असतो. त्याचप्रमाणे प्रिन्सिपल ऑफ क्लोजर एक आहे. प्रिन्सिपल ऑफ क्लोजर काय आहे तर आपल्या समोर अजून काही वाक्य आपल्याला दिलेले आहेत. जे काही आहेत डायग्रॅम्स आपल्या समोर है ना, समोरच्या स्मॉल सर्कल टाईप काहीतरी दिसतंय, मधल्या याच्यात मध्ये काहीतरी वेगळी आकृती दिसते, पुढच्या याच्यामध्ये काहीतरी कर्व्स दिसत आहेत है ना. याच्यामधून आपण तरी आपण बोलताना जर काय म्हटलं तर आपण काहीतरी एक चित्र काय दिसतंय आपल्याला किंवा काय आपण म्हणू शकतो की काय असेल हे. तेच सुनाय ना मॅम. हॅलो, आवाज हा येतोय सर? येतोय मॅम. हा, सर आपला मेंदू नेहमी काय म्हणजे प्रत्येक वेळेला मिनिंग शोधायचा प्रयत्न करत राहतो. कुठली तुटक म्हणजे आकृती जरी पूर्ण नसेल तरी एक परसेप्शन मध्ये ती आकृती पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे इनकम्प्लीट गोष्टी तसं तर मेंदू ठेवतच नाही. तो आपल्या आपल्या हिशोबानं त्या गोष्टीला पूर्ण करायचा प्रयत्न करतो आणि त्याला कुठेतरी काय म्हणतात क्लोजर देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे हे प्रिन्सिपल ऑफ क्लोजर असू शकेल. बरोबर. अजून
हा अपर्णा मॅम. आता मॅडम जसं म्हणाला तसंच बेसिकली आपण कुठलीही गोष्ट पाहिल्यानंतर अ, ती ओपन किंवा हाफ काय म्हणूया ओपन एंडेड न ठेवता ती कम्प्लीट फिगर आहे असं आपण इमॅजिन करतो. आणि ह्या समोर दिलेल्या 3 आकृती तर आहेतच, पण जसं तुम्ही मगाशी क्लासच्या सुरुवातीला सांगितलं की आकाशामध्ये काही जणांना हत्ती दिसतो, काही जणांना एखाद्या हरणाचं चित्र दिसतं किंवा काही घर दिसतं, अशा प्रकारच्या ज्या आकृत्या दिसतात त्या बेसिकली ओपन ऑब्जेक्ट्स असतात, पण त्याला आपण एकसंध करण्याचा आणि त्यातनं काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो. तर ही सवय आपण आपल्या मेंदूला वेगवेगळे जे पास्ट एक्सपिरियन्सेस असतात तर त्या त्या पास्ट एक्सपिरियन्सेसच्या आधारे किंवा आपल्या डोक्यात असलेल्या इमेजेसच्या आधारे आपला मेंदू अशा पद्धतीने ती जे काही ऑब्जेक्ट्स आहेत जे इनकम्प्लीट आहेत किंवा एकमेकांपासून तुटक आहेत तर त्यांच्यातला गॅप फुलफिल करण्याचा प्रयत्न आपला मेंदू करत असतो. सो दॅट इज व्हॉट इज आय गेस प्रिन्सिपल ऑफ क्लोजर. थँक्यू सर. करेक्ट मॅडम, बढिया. यस रणजित सर. हॅलो, येस सर. सर मी ह्याचं थोडं आपल्या म्हणजे पुन्हा टॉप डाऊन टॉप डाऊन प्रोसेसिंगच्या. एक्झॅक्टली. हा, मी ते थोडं शब्दात सांगायचा प्रयत्न करत होतो की आपल्याला जे परसिव्ह नॉलेज आहे किंवा एक्सपिरियन्स आहे किंवा आपला जो कॉन्टेक्स्ट आहे त्या ह्यानी आपण ती समोरची जी इमेज आहे ती शोधण्याचा किंवा वाचण्याचा प्रयत्न करतो आणि त्या पद्धतीने आपल्याला तो तसा आकार दिसतो. म्हणजे आपल्याला सर्कल माहिती आहे, आपल्याला पांडा माहिती आहे, त्याच्यामुळं पुढच्या ज्या काय आकृत्या दिसत आहेत त्याच्यामधून आपण एक इमेज तयार करतोय, कारण जी आपल्याला ऑलरेडी पूर्वी माहिती आहे. त्यामुळं आपल्या नॉलेज, एक्सपिरियन्स किंवा कॉन्टेक्स्ट प्रमाणे आपण ह्याचा अर्थ लावतोय. करेक्ट सर. हा Yes. श्रीराम सर. हा यामध्ये एक उदाहरण असं देता येईल की आपल्या ज्या राशी आहेत त्या राशी म्हणजे दॅट इज अ क्लस्टर ऑफ स्टार्स. पण आणि त्याला आपण व्हिज्युअलाइज केलं की त्या अमुक अमुक प्राण्यासारख्या दिसतात आणि त्याप्रमाणे आपण त्यांना ती नावं दिली. खरं म्हणजे ते त्या प्राण्यासारख्या दिसत नाहीये, पण ते आपण ते कनेक्टिंग द डॉट्स शेवटी आणि त्याची एक पूर्णाकृती आपल्या मेंदूमध्ये तयार केली आहे. हे त्याचं एक उदाहरण होऊ शकते. बरोबर. येस सुनय ना मॅम. सुनय ना मॅम. हॅलो. हा येस मॅम. हॅलो. हा सुनय ना. अ, जसं आता आपण जसं आपण आता गेस्टाल्ट प्रिन्सिपल शिकतोय ते आता तुम्ही टायटल सांगितलं तेव्हा आपल्याला माहित झालंय, पण तुम्ही नाही म्हणजे सध्या ते टायटल डिफाईन नाही केलं, पण आपण डिरेक्टली प्रिन्सिपल ऑफ प्रॉक्सिमिटी, सिमिलॅरिटी, कंटिन्युइटी आणि क्लोजर हे जर कशाचा भाग आहे म्हणलं तर आपण म्हणजे लार्ज एक्सटेंट मध्ये गेस्टाल्ट प्रिन्सिपल म्हणू शकतो. म्हणजे हे पण एक कनेक्टिंग डॉट आणि क्लोजर करण्याचाच प्रकार आहे. एक्झॅक्टली. येस सुप्रिया मॅम. तर मूनचा जो शेप असतो, आपण क्रिसेंट मून जर बघितला तर आपल्याला कळतं की आत्ताच हे फर्स्ट डे आहे, म्हणजे अमावस्या झाल्यानंतर फर्स्ट डे आहे. हे आपण इमेजवरून आपल्याला कळतं. जर फुल मून असला तर इमिजिएटली कळतं की आता पौर्णिमा आहे किंवा एक दिवस अगोदर किंवा एक दिवस नंतरचा आहे पौर्णिमेनंतरचा. हे आपण इमेजेसवरून सांगू शकतो. येस करेक्ट मॅम. मला एक प्रश्न होता प्रज्ञा मॅडमसाठी. प्रज्ञा मॅडमने काल जेस्ट्रॉल सायकोलॉजी ते काउन्सिलिंग मध्ये वापरलं जातं असं म्हटलं होतं काल. प्रज्ञा मॅडम आहात? प्रज्ञा मॅडम नाही आहेत का मॅडम? ठीक. हा सुप्रिया मॅडम अजून काय बोलायचंय? नो सर, थँक्स. तर
एक क्लोजरच्या याच्यामध्ये आपण थोडं क्लिनिकल याच्यामध्ये सुद्धा आपल्याला बरेच याच्यामध्ये याचा उपयोग प्रिन्सिपल ऑफ क्लोजरचा करत असतो. काय असतं, बऱ्याच वेळेस आपण क्लायंट आपल्याकडे येतो आणि त्याची माहिती सांगतो. पण त्याची माहिती सांगताना बऱ्याच वेळेस त्याची माहितीत आपल्याला तुटकता जाणवते, काहीतरी हे जाणवतो. मग त्याच वेळेस आपण ज्यावेळेस थेरपी सेशन्स किंवा आपण त्याला पुढे अजून एक्स्ट्रा सेशन्स देतो, त्या सेशन्समध्ये आपल्याला हा क्लोजर प्रिन्सिपल ऑफ क्लोजरचा तिथे वापर करून त्याचे जे तुटक तुटकपणा आहे तिथे काय असू शकतं याचा एक अंदाज आपल्याला जसा लावा लावतो, तसं आपण क्लायंटला सुद्धा सांगतो की इथे इथे काहीतरी तारतम्य थोडं सुटतंय, काही लागत नाही या रिकाम्या जागेमध्ये काय. तर मग ते करताना त्याला ते आठवतं की अरे नाही, इथे हे हे घडलं होतं. जसं आपण स्टोरी आपण काही काही शब्दांवरून स्टोरी. आपलं माईक म्यूट कराल. तर मोठ्या थोडं जसं स्टोरी तयार करतो तसंच आपल्याला थेरपीजमध्ये किंवा काउन्सिलिंग सेशन्समध्ये आपल्याला प्रिन्सिपल ऑफ क्लोजर आपल्याला यूज करावा लागतो किंवा होतो. बऱ्याच वेळेस याचा उपयोग अजून फॉरेन्सिक सेटिंगमध्ये म्हणजे इन्व्हेस्टिगेशन सायकोलॉजी जिथे असते, इन्व्हेस्टिगेटिव्ह याच्यामध्ये तिथे जो आपण ब्रेन मॅपिंग नावाचा जो प्रकार आहे तुम्ही सगळ्यांनी वापरला असेल. ह्या ब्रेन मॅपिंग मध्ये असेच काही प्रकारचे पिक्चर्स दाखवले जातात. ब्रेन मॅपिंग मध्ये बोलायचं नसतं, फक्त पिक्चर्स पाहायचे असतात आणि डोक्याला ईईजी असतं, ईईजी सारखे रॉड लावलेले असतात आणि त्याच्यातून फक्त बघून त्याने एखादी गोष्ट जर त्याला ज्याला पास्ट एक्सपिरियन्स म्हणतो टॉप डाऊन प्रोसेसिंगचा त्याचा वापर टेक्नॉलॉजीमध्ये इन्व्हेस्टिगेटिंग सायकोलॉजीमध्ये कसा केलेला आहे बघा. ब्रेन मॅपिंग म्हणजे ईईजी चित्र अर्धवट आहे, पण ते चित्र पाहून माझ्या डोक्यात पूर्ण चित्र तयार होतंय. माझ्या डोक्यात पूर्ण चित्र तयार झालं की तो लगेच जे सॉफ्टवेअर आहे ते लगेच डिटेक्ट करतंय की डोक्यात पूर्ण चित्र तयार झालं. जर ते डोक्यात पूर्ण चित्र तयार झालं म्हणजे काय, पास्ट एक्सपिरियन्स आहे. कळतंय मी काय म्हणतोय? तर प्रिन्सिपल ऑफ क्लोजरचा एवढा मोठ्या म्हणजे आणि टॉप डाऊन प्रोसेसिंगचा यांच्या दोघांचा एकत्रितपणे करून हे सॉफ्टवेअरमध्ये त्याचा वापर करून जर ज्यावरती याला पास्ट क्लिक सॉफ्टवेअर कॅच करते की पूर्ण पिक्चर झालंय म्हणजे काय, तर पास्ट एक्सपिरियन्स या गोष्टीचा आहे म्हणजे ती ऍक्ट त्याने केलेले असण्याची जास्त शक्यता आहे. तर अशा याच्यामध्ये याचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये होत असतो. प्रिन्सिपल ऑफ फिगर ग्राउंड. आता हे प्रिन्सिप काय आहे, नेमकं काय चित्र आहे? सांगा कोणाकोणाला काय काय दिसतंय. येस, अस्मिता मॅडम. नमस्कार सर. बोला ना. बोला ना मॅडम. हा अस्मिता मॅडम. हा नमस्कार सर. हा बोला ना मॅडम. दोन व्यक्ती समोरासमोर आपापसात बोलतायत असं दिसतं चित्रामध्ये. ओके, गुड. बोलणं मग त्यांचं वाक्याशी असेल, शब्दाशी धरून असेल, तात्विक असेल किंवा भांडण सुद्धा असू शकतं त्याच्यामध्ये सर. ओके मॅडम. थँक्यू सर. येस, वर्षा मॅडम. दोन वेगवेगळे कलर बघितले तर आधी ब्लॅक कलर मध्ये दोन व्यक्ती दिसत आहेत, पण व्हाईट कलर कडे कॉन्सन्ट्रेट केलं तर ते एक व्हास किंवा फुलदाणी सारखं त्याचा आकार दिसतोय. असे दोन वेगवेगळे आकार दिसतात, आकृत्या. बरोबर. अजून तिसऱ्याला काही दिसतंय वेगळं? पण याच्यात फिगर ग्राउंड म्हटलंय, आता एक फिगर दिसते, याच्यात ग्राउंड काय असेल? हा रणजित. म्हणजे ग्राउंड म्हणजे त्यांनी जी पार्श्वभूमी किंवा जे मागचं जे बॅकग्राऊंड सांगितलंय त्या रेफरन्सनी त्यांनी फिगर ग्राउंड हा शब्द वापरला
असावा असं वाटतं. नाही, बरोबर, त्याच अर्थाने वापरलाय, पण याच्यात काय म्हणजे त्याचा काय इम्पॅक्ट काय हे एक्झाम्पल जे पिक्चर्स इथे दिलं आहे फिगर ग्राउंड हम्म, साठीचा, याच्यासाठी हम्म. फिगर कुठली आहे आणि ग्राउंड कुठलं असेल? हा, ओके. ग्राउंड जे प्लेन बॅकग्राऊंड आहे की ज्याच्यामध्ये आणि ज्याच्यावर काळ्या लाईननी माणसांचं जे चित्र दाखवलेलं आहे तो नाही, तुमचा प्रश्नाचं म्हणजे मला अजून रोख नाही नक्की लक्षात आलं काय म्हणजे विचारायचं. बरं, आपल्याला असं वाटतं की बॅकग्राऊंड काय असेल, याचं पार्श्वभूमी काय असेल या चित्राची, आणि हा, म्हणजे त्याने त्याच्यावर पांढऱ्यावर काळ आहे. पांढऱ्यावर काळ आहे. ओके. पांढऱ्यावर काळं आहे का काळ्यावर पांढरं हा, आहे? हा, हा, बरोबर. हा, बरोबर. येस, गॉट इट. येस, मला मला पांढऱ्यावर काळं दिसतंय. येस. अच्छा, पांढऱ्यावर काळं दिसतंय. येस, येस, ओके. गॉट इट. येस. येस. अपर्णा मॅडम. सर याच्यामध्ये ऍक्च्युली जसं आपलं परसेप्शन असेल म्हणजे आपण कशावरती फोकस करतो त्याच्यावरती आपल्याला ते म्हणजे त्याच्यावरती डिपेंड असेल की आपण बॅकग्राऊंड काय गृहीत धरतोय. म्हणजे काही जण पांढऱ्या बॅकग्राऊंड वरती फोकस करण्याऐवजी काळ्या फिगरवर फोकस करतील आणि मग त्यांना वाटेल की पांढरा कलर हा बॅकग्राऊंड मध्ये आहे. आणि काही जण पांढऱ्या कलरवर फोकस करतील त्याच्यामुळे त्यांना वाटेल की काळा कलर हा बॅकग्राऊंड मध्ये आहे. सो आय गेस इट इज वन ऑफ द टेस्ट की तुम्ही कशावरती फोकस करू शकता. म्हणजे आठवतंय की ह्याच्यावरून काही क्वेश्चन्स असायच्या किंवा काही इमेजेस दाखवले जायचे आणि मग त्याच्यावरून तुम्ही काय कशावरती पटकन फोकस करता हे ह्याचं मॅपिंग केलं जातं जनरली. थँक्यू सर. येस, सुनैना मॅम. एक्झॅक्टली सर, आता अपर्णा मॅडम म्हणाल्यात त्या पद्धतीनं जरी ब्लॅक आणि व्हाईट हे दोन कलर आपल्याला समोर दिसत असतील तर त्यातून आपल्याला पहिल्यांदा कुठली इमेज आपण ग्रास्प करतोय. तर ब्लॅक कलरची जर इमेज आपण पहिल्यांदा त्या सगळ्या सिनारिओ मध्ये महत्वाची आहे असं जर कन्सिडर केलं तर यामध्ये व्हाईट कलरचा जो बॅकग्राऊंड आहे तो बेस होऊ शकतो की ज्यावर हा ब्लॅक कलरचे दोन फेसेस तयार झालेले आहेत. ओके. आता आपण फिगर ग्राउंड जर याचा उदाहरण जर आपण घेतोय, येस वर्षा मॅडम काहीतरी म्हणतात. येस वर्षा मॅडम. हा, वर्षा मॅडम. ओके. सुनैना मॅडम परत. तर मला एक विचारायचं आहे की यामध्ये आपण का ठरवायचं की यातल्या कुठल्या रंगाला का महत्त्व जास्त द्यायचं? ठीक आहे, अजून एक दोन प्रश्न घेऊन आपण बोलतो मी त्याच्यावरती. नक्की सर. येस, अस्मिता मॅडम. सर, याला आपण कल्लोळ पण म्हणू शकतो. मनात विविध वाद संवाद चालू आहे ते आपण व्यक्त करू शकत नाही चांगल्या प्रकारे. एक्झॅक्टली, चांगले व्यक्त नाही करू शकत, बरोबर. एक उदाहरण देतो, सुनैना मॅडमने जो प्रश्न दिला त्याच्यावरती, की मला जसं आपलं याचंच उदाहरण घेऊ, मी रस्त्याने चालतोय है ना, मी पास्ट गोष्टींचा मला माहिती आहे की पालापाचोळ्यांमधून साप येतो, पण साप चावल्याने माणसं मरतात. ते 100% मला माहिती आहे, मी ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे, कोणाला तरी साप चावल्यानंतर वारलेलं मी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्या मनात भीती आहे. ते भीती, मी चालतोय चालतोय आणि तर नंतर मला त्याच वेळेस नेमकं मी एकटा असताना मला भीती मनात येते आणि माझ्या पानांचा आवाज येतोय. पण मी आजूबाजूला पाहतोय पण मला फक्त आवाजच दिसतोय, कारण पानांच्या खाली खूप हलचल दिसते, खूप म्हणजे पण नेमकं काय आहे ते कळत नाहीये. त्यावेळेस मी मनामध्ये खूप वेगवेगळे विचार करतोय ना. आता मला तो साप वाटतो, सापच्या विंचू पण वाटू शकतो, किंवा त्याच्या व्यतिरिक्त अजून काही आहे का, किंवा जर तो बाहेर येतच नाहीये, काही दिसतच नाही, साप असला तर बाहेर आला असला, दिसला असता, काही केलं ते दिसत नाही, पण नेमकं आहे काय, पण तो आवाज तो येतोय, मी घाबरलेलो आहे. तशा अवस्थेत मी ज्या डोक्यात वेगवेगळे विचार येतात, मग मी ते नको ते विचार कधी कधी, शरद सर प्लीज त्याच्यावर व्हाईट बोर्डचा वापर करू नका. शरद सर.
तर ते जे विचार आहेत आता तिथे ते अनवॉन्टेड असे थॉट्स आहेत, अनवॉन्टेड अशा गोष्टी आहेत. पण त्याच्यामध्ये आपल्याला नीट कळत नाही की नेमकं माझे खरोखर मी आता कुठले इमोशन्स घ्यायला पाहिजे. म्हणजे त्यावेळेस मध्ये मला खरंच साप आला तर मला भीती वाटू शकते, वाटायला हवी, पण तिथं सापाच नसून सुद्धा तो आवाज मला माझ्याकडे भीती क्रिएट करतोय. म्हणजे काय होतंय, मला फिगर भीती वाटते मला माहिती आहे, पण मला फिगर बरोबर मला ग्राउंडची पण भीती वाटते. म्हणजे त्याचा पाठीमागचं जे अस्तित्व आहे, म्हणजे तो नसला तरी त्या पाठीमागचं अस्तित्व सुद्धा मला ती भीती वाटायला त्याचं हे करतोय. म्हणजे इथे आपल्याला खरं तर फिगरवरती लक्ष देणं खूप गरजेचं असतं. पण आपण फिगर बरोबर आपल्याला बऱ्याच वेळेस आपल्याला फिगरवर लक्ष न देता आपण बॅकग्राऊंडवरती लक्ष देतो आणि बॅकग्राऊंडवरच्या लक्षाच्या याच्याने आपण जास्त चिंतित होतो. जसं आपण एखाद्या मुलाला की कहिले की तुला अभ्यास करायचा आहे, तुझ्याकडे एक्झाम आहे. एक्झाम हे खरं तर त्याचं फिगर आहे, पण मग एक्झामचा अभ्यास का नाही होते त्याच्याकडून? तर त्याला अनेक कारणं असतात. मग ते कारण घेऊन आपण ते कारण दूर करण्याच्या ऐवजी ते कारण पकडून ठेवतो. मग ते कारण म्हणजे आपलं ग्राउंड झालं. ठीक, अभ्यास करणं आहे हा त्याचा फिगर आहे, पण त्या कारणामुळे तो अभ्यास होत नाहीये. म्हणून आपण फिगरकडे, ते अभ्यास का होत नाहीये लक्ष सोडून देतो, आपण कारणांना पकडून ठेवतो. नाही, अभ्यास करणं हे करायचं आहे आपल्याला, तर तो अभ्यास करायचा आहे ते सोडून कारणांवरती जास्त करून, ज्याला आपण बऱ्याच वेळा सोल्युशन पेक्षा आपण प्रश्नांवरती जास्त चर्चा करत बसतो. सोल्युशन साईडलाच राहून जातं, प्रश्नावर प्रश्न वाढत जातात. त्याच्यासाठीचं हे फिगर ग्राउंड हे खरं तर दिलेलं इथं आहे की त्यांनी याच्यामध्ये गेस्ट्रॉल सायकोलॉजीमध्ये माणूस त्या पद्धतीने परसिव्ह बऱ्याच गोष्टी करत असतो. जसं मॅडमने एक काही जणांना काही ब्लॅकच दिसतं, काही जणांना व्हाईटच ते परसिव्ह करू शकतात. जसं अपर्णा मॅडम म्हटलं की प्रत्येकाच्या परसेप्शन नुसार ते आहे की कोणाला ते काय वाटायचं ते त्याने त्याने त्याच्या त्या परसेप्शन नुसार त्याने घ्यावं की फिगर कुठला आहे किंवा ग्राउंड कुठले आहे. तर हे फिगर ग्राउंड हे क्लिनिकल याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही पाहिले असतात तर क्लिनिकल डायग्नोसिसच्या वेळेस असे पिक्चर्स असतात ज्याला आपण मॅक्झिमम वेळेस स्किझोफ्रेनिया आपण परसेप्शनच करतोय ऐकतोय म्हणून स्किझोफ्रेनियाच्या रुग्णांना फिगर ग्राउंडचा खूप मोठा इम्पॅक्ट असतो. कारण तिथं स्टिम्युलसच प्रेझेंट नाहीये, फिगर नाहीये, पण ग्राउंडच असतं. आणि त्या ग्राउंडचाच ते इम्पॅक्ट करून घेऊन स्वतःवरती त्याचा इम्पॅक्ट करून घेऊन त्याचं ऐकत असतात, त्या दृष्टिकोनातून ऍक्ट करत असतात. आणि आपण पण बऱ्याच वेळेस करत असतो, पण आपल्याला स्किझोफ्रेनिया झालेलं आहे असं नाहीये, हे जनरली होतं याच्यामध्ये. पण एक सांगतोय की हे कधी ना कधी आपल्याकडे याच्यात घडतं, पण परत स्किझोफ्रेनियामध्ये हे सतत घडत असतं, त्या रुग्णांमध्ये हे सतत घडत असतं. म्हणून याचा आपल्याला अभ्यास असणं फिगर ग्राउंडचा, म्हणून एक लक्ष आपल्याला फिगरवरती म्हणजे मेन टार्गेटवरती लक्षात ठेवायचं आहे. त्याच्या आजूबाजूला येणाऱ्या सराउंडिंग वरती जे आपण सिलेक्टिव्ह अटेन्शन्स म्हणतो परसेप्शनचा, की सिलेक्टिव्ह अटेन्शनचा वापर परसेप्शन मध्ये होतो, बाकीचा नको, सिलेक्टेड तेच आपल्याला पाहिजे. ते आपल्याला ते फिगर आपलं आहे तिथं आपलं लक्ष असणं खूप गरजेचं किंवा आवश्यक आहे. आता दोन परत एक आहे, एक 6वी आकृती आहे. आपण थोडं आता हे एक झालं संपत आलंय तसं हे एक 8-9 आहेत. एक थोडक्यात फास्ट फास्ट घेऊन आपण संपूया, आज हे संपूया ही थेरी मी काल म्हटल्याप्रमाणे. काय सिमेट्री, काय सिमेट्रीच्या ह्याच्यात काय आपण सांगू शकतो? काय आकृतीत कडे पाहून काय दिसतंय? हा बरोबर. जेव्हा एखाद्या आकृतीमध्ये एक कुठली तरी लाईन गृहीत धरून आपल्याला त्या आकृतीचे दोन समान भाग करता येतात किंवा ते समान भागात विभागता येते, तेव्हा त्याला आपण म्हणतो की ती सिमेट्रिक फिगर आहे. एक्झॅक्टली. आणि असं कुठली लाईन किंवा अशी कुठली जर आपल्याला रेष सापडत नसेल की ज्याच्यामध्ये त्या आकृतीचे दोन एक्झॅक्ट सिमिलर दोन भाग करता येत नाहीत, तेव्हा आपण म्हणतो की त्याला धिस इज असिमेट्रिक फिगर. आणि ही सिमेट्री म्हणजे प्रिन्सिपल ऑफ सिमेट्री आपण खूप साऱ्या ठिकाणी शोधत असतो किंवा इन जनरल ऑब्झर्व करतो. म्हणजे अगदी माणसाचं ओव्हरऑल बॉडी स्ट्रक्चर किंवा कुठल्याही प्राण्याचं बॉडी स्ट्रक्चर पासून ते पक्षी वगैरे असे आजूबाजूचे आपल्या रोजच्या उदाहरणातल्या अनेक गोष्टी असतात की जिथे आपण हे सिमेट्री शोधत असतो सतत, पण जेव्हा मिळत नाही तेव्हा मग आपण म्हणतो की दिस इज असिमेट्रिक.
असं. करेक्ट. याचं उदाहरण म्हणजे सिमेट्रिकचा अर्थ दोन्हीकडे सेम पाहिजे, बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. जसं आपण आर्ट्स मध्ये हे करतो, पण त्याचपर्यंत आपली पर्सनॅलिटी सुद्धा आपण बऱ्याच वेळेस कसं, जसं आता मॅडमनी ह्युमॅन बॉडीचं सांगितलं की ते आपण पाहतो, त्याच बरोबर इमोशनल वेला जर याच्या वेळ पाहिलं तर आपल्याला इमोशनल बॅलन्स आपला असणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीत बॅलन्स असणं हे खरं याचं की सारखं वजन दोन गोष्टी गेला, इकडे पण 500 ग्रॅम वजन आहे, इकडे पण 500 ग्रॅम वजन आहे, असं वजन दोन्हीकडे म्हणजे बॅलन्स करणं हे सिमेट्रीचं याचा मुळात अर्थ आहे. आणि तो आपण आयुष्याच्या प्रत्येक याच्यामध्ये आपण तो करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. ओसीडी ओसीडी नाव तुम्ही ऐकलं असेल का मॅडमने कोणीतरी उदाहरण दिलं होतं की एक कार्य सतत करणं, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणतो. त्या ओसीडीच्या याच्या रुग्णांमध्ये हे सिमेट्रीचा खूप मोठ्या प्रमाणात त्यांना प्रॉब्लेम्स असतो. म्हणून मग त्यांचा कारण ते बॅलन्स नसतं, ते एकच कृती सारखी 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 करत असतात, एकच थॉट सारखा सारखा येतो, थॉट्स बॅलन्स नसतात, ऍक्शन बॅलन्स नसते, त्यांचं बॉडी बिहेवियर बॅलन्स नसतं. तर तिथे ह्या सिमेट्रीचा त्यांना प्रॉब्लेम होत असतो आणि त्याच्यामुळे त्यांचं परसेप्शन इश्यू असले त्याचे ते होतात. त्याच्यामुळे हे ओसीडीच्या रुग्णांना याचा उपयोग तिथे आपल्याला तिथे ज्यावेळेस आपण थेरपीज करतो त्यावेळेस तो बॅलन्स करण्यासाठीचा आपल्याला हे करावा लागतो. आम्ही थोडं फास्ट जातोय आता. प्रिन्सिपल ऑफ कॉमन फेथ, की आपण परत इथं एक सिमेट्री कळाला ना, बॅलन्स पाहिजे याचा असा अर्थ की आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये बॅलन्स आपण हे केला पाहिजे. कारण थोडं पण जास्त झालं तरी ते इम्बॅलन्स आपल्याला नाही पचत ना, जास्त सुख पण बऱ्याच वेळेस दुःखासारखं असतं असं आपण म्हणतो ना, त्याचा आनंद नाही घेता येत. म्हणून बॅलन्स हा खूप गरजेचा असतो. प्रिन्सिपल ऑफ कॉमन फेथ काय असेल? येस रणजित सर. हा येस सर. आपल्याला पहिल्या डावीकडच्या ह्याच्यामध्ये पक्षी विखुरलेले दिसत आहेत आणि उजवीकडच्या ह्याच्यात ते एका पर्टिक्युलरली फॉर्म मध्ये एकत्र चाललेत असं दिसतंय. एक्झॅक्टली. कॉमन फेटचा थोडक्यात अर्थ आपण असा घेतो आहोत की सगळं समान गती असं म्हणजे सेम त्याचा वेग असेल, समान त्याचा एकसारखाच त्याचा पॅटर्न असेल, एकसारखाच वेग असेल, एकसारखीच दिशा असेल, तर त्याला आपण कॉमन म्हणजे त्यांचं आपण त्याच्यामध्ये की कॉमन गोल जसं आपण म्हणतो ना, त्यांचा एक कॉमन गोल असेल, कॉमन गोलच्या हिशोबाने ते जात असतात. तसं सगळे आपल्याला एका ग्रुप्समध्ये दिसतात. आपण म्हणतो नाही यांचा ह्या गटाचा जरी ते वेगवेगळे राहिले तरी त्यांचा गोल हा कॉमन आहे, कॉमन गोल आहे त्यांचा. म्हणून ते कॉमन गटातले ते एकाच गटातले आपल्याला दिसतात, कारण त्यांचे काम करण्याच्या पद्धती सारख्या आहेत, वैचारिक पद्धत सारखी असते. त्यांना आपण एका गटातले करतो आणि दुसऱ्यांना एका याच्यातले करतो. थोडक्यात त्याचा कॉमन ज्या गोष्टी असतात सारख्याच ते करतात, समान गती असेल, समान दिशा असेल, समान काम करण्याची पद्धती असेल, ते सगळे आपल्याला आपला ब्रेन त्यांना एका गटात आरामात बसवतो. येस अस्मिता मॅडम. नमस्कार. ह्याच्यामध्ये सर आपल्याला मुंगीचं उदाहरण देता येईल. एक्झॅक्टली. थँक्यू सर. अच्छा एवढंच होतं का? मला वाटलं तुम्ही हो सर. सांगताय. ओके 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 ओके. कॉमन रिजन हे सांगा आता. दोन बघा आता छान डॉट्स, आपण पहिल्या डॉट्स पासून सुरुवात केली होती, आपण पुन्हा डॉट्स वरती आलो. सांगा काय असेल, काय दिसतंय? हा पर्णा मॅडम. तिन्ही फिगर्स मध्ये ऍक्च्युली डॉट्स आहेत, त्यांच्यामध्ये कलर्स आहेत, म्हणजे कलर्स आहेत आणि वेगवेगळे कलर्स आहेत. पण ऍट द सेम टाइम म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये सगळे डॉट्स एकाच रंगाचे असून सुद्धा त्यांना एका स्क्वेअरने बाउंड्री दिलेली आहे. त्याच्यामुळं मग तो कॉमन रिजन आपल्याला लगेच लक्षात येतो की हे चार डॉट्स एका रिजनचे आहेत. दुसऱ्या फिगरमध्ये दोन डॉट एका रंगाचे आहेत, मधला डॉट वेगळ्या रंगाचा आहे, पण तरी पण त्यांना रेक्टँग्युलर बाउंड्री दिलेली, त्याच्यामुळे आपण म्हणतो की हा त्यांचा कॉमन रिजन आहे.
आणि चौथ्या फिगर म्हणजे सॉरी तिसऱ्या फिगरमध्ये परत स्क्वेअरच हे केलेलं आहे, स्क्वेअरनेच त्यांना बाउंड केलेलं आहे. पण तो बाउंड करत असताना एक डॉट वेगळ्या रंगाचा आहे आणि बाकी 3 डॉट्स हे एकाच रंगाचे आहेत. पण या फिगरमध्ये स्क्वेअरची पोझिशन ही अप्पर लेफ्ट कॉर्नरला आहे आणि आधीच्या पहिल्या फिगरमध्ये ती लोअर राईट कॉर्नरला आहे. म्हणजे रिजन जरी काय म्हणूया की 3 किंवा 4 डॉट्स जरी एकत्र बांधलेले असले तरी त्यांना बांधण्याची पद्धत किंवा त्यांना ज्या आकृतीने बांधलेली ती आकृती भलेही वेगवेगळ्या प्रकारची असली तरी आपल्याला ती पटकन उठून दिसते की हे एवढा कॉमन रिजन आहे. आणि असं आपण खूप वेळेस करतो की खूप सारे लोक असतात आणि मग त्याच्यातले एका फॅमिलीचे लोक पटकन आपल्या लक्षात येतात. सो दिस माइट बी इन जनरल एक्झाम्पल ऑफ कॉमन नाही रिजन. नाही, बरोबर मॅडम आहे. थोड्यात याला आपल्याला सांगणं की विविधतेत एकता, जे आपल्याला आहे ना की बाउंड्री आहे आपल्याला एक देशाला, एक आपल्या आजूबाजूची बाउंड्री, त्या बाउंड्रीत आपण विविध असे लोक आहोत, विविध जाती धर्माचे एकत्र आहोत, पण आहेत सगळे भारतीय. हे आपल्याला कॉमन रिजनचं आपल्याला उदाहरण इथं देता येईल. याच्यासाठीच हे आहे. पुढचं सर थोडा वर्ष रणजित सर, थोडा आपण फास्ट जातो आहोत, कारण आमचा मित्र बिचारा दरवाजावर उभा आहे. तो माझी वाट पाहतोय मी कधी संपवतो आणि तो दरवाजा लावेल, म्हणून थोडं मी फास्ट घेतोय. प्रिन्सिपल ऑफ युनिफॉर्म कनेक्टेडनेस, की दोघां याच्यामध्ये युनिफॉर्म असतात, की आता जिथे इथे आपण आकृत्यांमध्ये पाहतोय की युनिफॉर्मिलिटी ज्याच्या वस्तूमध्ये असेल तर त्यांचा आपल्याला एक ग्रुप दिसतो. जसं आपल्याला पाहतोय की वरच्या खाली ग्रुपमध्ये पाहिलं की युनिफॉर्मिलिटी आहे आणि त्यांच्यात कनेक्टेडनेस आहे, म्हणजे एकत्र ते कंटिन्युटी आहे, ते एकमेकाशी जोडलेले आहेत कुठल्या ना कुठल्या गोष्टीतून, जसं आपण पाहतोय आकृतीमध्ये. त्यानुसार हा व्हिज्युअल कनेक्शन जसं आपलं तयार होतं तसंच याचे कनेक्टेडनेस आहे युनिफॉर्मचा, आपल्या लाईफमध्ये पण असतो. त्याचं मी डिटेल अशी PDF तुम्हाला टाकतोच, की त्याचं आपल्या डेली लाईफमध्ये युनिफॉर्म कनेक्टेडनेसचे काय एक्झाम्पल्स आहेत याचं आहेत. असे 9 आपले आहेत. त्याचं ऍप्लिकेशन इथे दिलेलं आहे. ऍप्लिकेशन वरती आपण परत चर्चा करूया पुढच्या याच्यामध्ये, की आपण ऍप्लिकेशन, कारण बऱ्यापैकी थोडे ऍप्लिकेशन किंवा मी ग्रुप्स वरती पण टाकून देईल, चर्चा जरी नाही झालं तर आपल्याला पुढचा कन्स्ट्रक्टिव्ह थिअरी घेता येईल. उद्याच्या लेक्चर विषयी मी कळवेल आपल्याला. उद्या शनिवार आहे तर मी घेण्याचा प्रयत्न करेल, पण शक्यता ही 50-50 आहे, तरी मी तुम्हाला कळवल उद्या आहे की नाही ते. ओके, खूप खूप धन्यवाद. आपण बराच वेळ आपण थांबलेलो आहोत, जवळ 4 पासून आता 1 पावणे 2 तास झाले आहे. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.